हां, तर DSI एक्सटर्नली काढणार आपण. एक्सटर्नली काढल्यानंतर आपल्याला काय कळतं बरं का, की उत्तर 0 येते. मग आपल्याला कमेंट करता येत नाही, परंतु आपल्याकडे ऑप्शन आहेत. कोणते ऑप्शन आहे आपल्याकडे, की रिॲक्शन पॅरलल आहेत का, रिॲक्शन कॉन्करंट आहेत का, त्याच्यानुसार. मग रिॲक्शन बघतोय, याची रिॲक्शन इकडे चालली, याची रिॲक्शन इकडे चालली. रिॲक्शन तर काही पॅरलल नाही का, कारण की 2 रिॲक्शन एकमेकांना पॅरलल आहे, पण तिसरी मात्र काही पॅरलल नाही आहे. त्यामुळे ती केस काही बसत नाही आहे. म्हणून हे स्ट्रक्चरला आपण सध्यासाठी स्टेबल म्हणू शकतो. पुन्हा दुसरं कंडिशन असते कॉन्करंटसाठी. तर कॉन्करंट बघा बरं का, हाही ते दोघं कॉन्करंट आहे, पण हे कॉन्करंट नाही आहे. त्यामुळे ना कॉन्करंट आहे ना पॅरलल आहे. त्यामुळे हे स्ट्रक्चर मला एक्सटर्नली स्टेबल दिसायला भेटते. एक्सटर्नली स्टेबल आहे. आता आपण जाऊया इंटरनलीकडे. तर इंटरनलीकडे जर बघायला गेलं तर इंटरनलीकडे काय केस होत असते. इंटरनलीकडे जर का आपण बघायला गेलो तर इंटरनलीमध्ये काय होईल बरं. सो इंटरनली जर काढायला गेला तर इंटरनल पण किती एक आहे. तर हे तुम्हाला तिथं पण कमेंट करता येत नाही. आता तुम्ही म्हणणार की चला आता व्हिज्युअल इन्स्पेक्शनकडे जाऊ. व्हिज्युअल इन्स्पेक्शन जरी केलं तरी तुम्हाला कळून जाईल की इंटरनलीसुद्धा तो काय आहे, स्टेबल आहे. इंटरनलीसुद्धा काय तो स्टेबल आहे, परंतु हा लोकली अनस्टेबल आहे. आता लोकली अनस्टेबल म्हणजे काय, लक्ष द्या. जर समजा आपण विचार जर केला, ही डायग्राम नवीन काढतो. आपण जर विचार केला तर लक्षामध्ये काय येतं आपल्याला, की जेव्हा मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली ती इंटरनली म्हणजे काय याचा मिनिंग सांगितलं होता, की काय होत असते आपण जे ना त्याला त्या बॉक्सच्यामध्ये शिरू शकत नाही असा मिनिंग होत असतो. जसं की काय बरं का, आता मला दिसायला भेटते की इथं 2 आहे रिॲक्शन, इथं रिॲक्शन 3 आहे. मग 3 जर का समजा 3 जर का टोटल रिॲक्शन असतील, इक्वेशन पण माझ्याकडे 3 आहे, म्हणजे मी आन्सर काढू शकतो, म्हणजे मी रिॲक्शन काढू शकतो. मग मी माझ्याकडून ना या रिॲक्शन निघून गेल्यात, या रिॲक्शन मी काढून टाकल्यात. आता रिॲक्शन मी काढून टाकल्यात, 2 रिॲक्शन काढून टाकल्यात, पण इथं बघा मेंबर किती, 1 2 आणि 3. तर 3 माझ्याकडे रिॲक्शन आहेत. आता मला सांगा, जर समजा 3 रिॲक्शन असतील तर हे अशा पद्धतीने, हां, जर माझ्याकडे, तर मी काय बोललो इथं माझ्याकडे जे ना 2 रिॲक्शन सापडून गेल्यात का, कारण की टोटल रिॲक्शन किती होत्या 3. तर टोटल रिॲक्शन जर का समजा माझ्याकडे 3 असतील, राईट, इक्विलिब्रियम इक्वेशन पण माझ्याकडे किती आहे, 3 होती सुरुवातीला, राईट. तर त्याच्या मदतीने मी तिघं रिॲक्शन शोधून टाकल्यात. आता मी इथं आलो. आता या जॉईंटला जर का आपण आलो तर जॉईंटच्या ठिकाणी मला काय दिसायला भेटतं, की या जॉईंटच्या ठिकाणी इक्विलिब्रियम इक्वेशन 2 असतील, राईट. आणि मेंबर फोर्स जर बघायला गेलं तर इथे 1 आहे, 2 आहे, 3. तर 3 मेंबर फोर्स तुम्हाला जॉईंट मेथड माहीत असेल ट्रस्टमधली, राईट. माझा 3 इथं अननोन आहेत आणि मग मध्ये शिरू शकतो का, मध्ये मी घुसू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे हा रस्ता नाही इकडे घुसायचा, राईट ना. इंटरनली मी जाऊ शकत नाही. त्यामुळे मला दिसायला काय भेटते, की इंटरनली तो काय, इंटरनली इनडिटर्मिनेट दिसायला भेटते. इनडिटर्मिनेट म्हणजे काय, मी डिटर्माइन करू शकत नाही अशापणे मला दिसायला भेटते, राईट. पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर इथं पण मला तेच केस दिसायला भेटते. म्हणजे इंटरनली तुम्हाला काय सांगतो मी, एक मेंबरचा जर का फोर्स तुम्हाला मी देऊन दिला, एक मेंबरचा फोर्स जर का तुम्हाला देऊन दिला, तर तुम्ही काय करत जाणार, त्याला तुम्ही सॉल्व्ह करत जाणार, राईट. आता हे तरी इथं DSIची व्हॅल्यू किती आली होती, DSIची व्हॅल्यू किती आली होती, 1. याचा अर्थ काय होतो, की एक मला सांगून द्या, मी डायरेक्ट सगळं सोडून टाकेल, राईट की नाही, आतमधलं सगळं सोडून टाकेल, अशापणे मला दिसायला भेटत असतो. आता हा जो काही आहे ना, हा इंटरनली बी स्टेबल आहे, राईट, एक्सटर्नली पण स्टेबल आहे आणि ओव्हरऑलसुद्धा स्टेबल आहे, राईट. याच्यावरून मला कुठेही कमेंट करता येत नाही, ना व्हिज्युअल ऑब्झर्वेशनवरून ना काही. पण तुम्ही जर का बघायला गेलात तर हे तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे ना, तुम्हाला एक पॅनल जे आहेत ना, ते लोकली काय दिसायला भेटेल, लोकली अनस्टेबल दिसायला भेटेल. कसं बरं का, कधीही स्ट्रक्चर जे ना अशा पद्धतीने दिसायला भेटणार नाही. इथून मेंबर जे ना खाली फुकट आपल्याकडून खर्च वाया जात असतो. त्यामुळे इथला मेंबर काढून मला इथं लावणं जरुरी होतं आणि इथला मेंबर मला काढून फेकून द्यायला पाहिजे होता, राईट. तर त्यामुळे आपण काय म्हणून देत असतो, की जे पॅनल जे काही आहेत ना, ते पॅनल लोकली अनस्टेबल आहेत का, याचं कारण काय आहे, नको तिथं लावून दिलेले मेंबर, नको तिथं मेंबर लावून द्यायला पाहिजे होतं, जिथं पाहिजे तिथं दिलेलं नाही आहे. त्यामुळे लोकली तो पॅनल जो काही आहे, तो लोकली तो पॅनल अनस्टेबल मला दिसायला भेटत आहे. जेव्हा आपण ट्रस्ट शिकतो ना, तिथं जाऊन तुम्हाला अजून कळेल ते डिपेंडन्सी, रिडंडंट काय असतं, आणि तिथे तुम्हाला हे लोकली अनस्टेबलची कन्सेप्ट पण कळून देईल. सांगायचं तात्पर्य काय, हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारतील ते, तर लक्षामध्ये घ्यायचं. तुम्ही DSI काढतायत, राईट, 1 येऊन जातोय. आता तुम्हाला कळत नाही करावं काय, आणि लोड जर किती बी लोड टाका तुम्ही, लोड टाका इकडे ते होणारच नाही, काहीच होणार नाही, राईट की नाही. मला सरळ दिसायला भेटते की सगळं ओके आहे, पण तरी आपल्याला ओळखता येत नाही. तर या केसमध्ये मला ट्रस्टच्या केसमध्ये काय दिसायला भेटेल, की इकडे मेंबर जास्त लावून दिले, तिकडे मेंबर एक जास्त लावून दिलात, खाली फुकट मेंबर जास्त लावून दिलात, जिथं लावायला पाहिजे होतं तिथं लावला नाही, आणि उगीच 2 ठिकाणी जास्त लावून दिलेत. तर त्यामुळे हा लोकली पॅनल जे काही आहे ते अनस्टेबल दिसायला भेटेल. ते एक्झाम्पल झालं लोकली अनस्टेबलचं. पुन्हा काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं कोणतं, हे बघा, अशा पद्धतीने मी इथं रोलर लावून दिले होते, हे सगळे रोलर लावून दिले होते, 3 रोलर होते, राईट. आणि याच्यावरती जनरलाइज लोडिंग आहे. जनरलाइज लोडिंग म्हणजे कोणत्या पण प्रकारची लोडिंग. जनरली लोडिंग म्हणजे म्हटल्यावरती आपण काय करून टाकतो, तिरपाल लोड लावून देतो. आता तुम्ही जर का असं तिरपाल लोड लावताय तर हे चालायला लागून जाणार आहे, बरोबर की नाही, हे चालायला लागून जाणार आहे. याचा अर्थ काय बरं का, तुम्ही जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल इथं, की हा जो काही आहे हा आपला जॉमेट्रिकली अनस्टेबल आहे, राईट ना. कधी कधी कॅल्क्युलेशन जर करायला गेला तिथे रिॲक्शन किती, 1 2 3 रिॲक्शन आहेत, राईट. तो रिॲक्शन किती दिसायला भेटतात, मला 3 रिॲक्शन दिसायला भेटतात. पण तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की ते f(x) वाला काही कामाचा नाही आहे. तर इक्विलिब्रियमची इक्वेशन माझ्याकडे फक्त 2 असतील, तर इक्विलिब्रियम इक्वेशन 2 आहेत, राईट. आणि रिॲक्शन किती आहे माझ्याकडे 3, तर 3 - 2 का जर केलं तुम्ही 1 दिसायला भेटेल. ओव्हरऑल जो काही आहे ना, जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर 1 येऊन जाते, तुम्हाला कमेंट करता येत नाही.
तुम्हाला कमेंट करता येत नाही. मग तुम्ही एक्सटर्नली गेलात, एक्सटर्नल जर गेलात तर एक्सटर्नलचे उत्तर पण किती येते, एक्सटर्नल उत्तर गेलं तर एक्सटर्नल किती येईल, 1 2 3 राईट. 3मधून 3 गेले 0. तुम्हाला दिसायला भेटते की किती बाबा 0 येते, हे 0 येते, हे 1 येते राईट. नंतर पुढे इंटरनली जर गेलात तर इंटरनलच्या केसमध्ये तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल इथे इंटरनली 0 असतो. इंटरनली किती DSI किती असतं 0. मग इथं पण तुम्हाला कमेंट करता येईल. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला त्याला चालून बघावं लागेल. आणि हे चालतंय, हे काय होते चालते. याचा अर्थ काय असतो की भलेही तो स्टॅटिकली डिटर्मिनेंट असू द्या. आता स्टॅटिकली हा काय डिटर्मिनेंट आहे, स्टॅटिकली डिटर्मिनेंट आहे, तर भलेही स्टॅटिकली डिटर्मिनेंट असू द्या, त्याच्यावर आपल्याला कमेंट करता येत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, पुढे फॉरवर्ड करत जावं लागतं. आता हे जर तुम्ही बघायला गेलात तर लोड आल्यावरती हे चालायला लागून जाते. तर जिथं पण कोणी चालत असेल ना, जे डायरेक्ट पोझिशन बदलून टाकत असेल ना, त्याला म्हणतात जॉमेट्रिकली अनस्टेबल. त्याला काय म्हणतात, जॉमेट्रिकली अनस्टेबल. तर जॉमेट्रिकली अनस्टेबल म्हणजे काय, डायरेक्ट आपली पूर्ण पोझिशन शिफ्ट करून टाकतोय. तुम्हाला व्हिज्युअल इन्स्पेक्शनने कळून गेलं की एक लोड गाडीसारखं ते एका जागेमधून दुसऱ्या जागेत चाललं गेलं, त्याला म्हणतो आपण जॉमेट्रिकली अनस्टेबल. लोकली अनस्टेबल म्हणजे काय बरं का, प्रत्येक पॅनल जो आहे ना, एक मला पॅनल दिसायला भेटतात त्यांना लोकली अनस्टेबल आहे. म्हणजे खाली फुकट तिथं मेंबर एक जास्त लावून दिला आहे, तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावायला पाहिजे होता. सो लोकली अनस्टेबल आणि जॉमेट्रिकल अनस्टेबल ही बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायची, ठीक आहे. तो जॉमेट्रिकली अनस्टेबल दिसायला भेटतं आहे. तर हे दोन कन्सेप्ट आपण इथे शिकून जातो. नंतर आता हा जो रोलरचं एक्झाम्पल ना, हे रोलर हे तुम्हाला रोलर जे ना या पद्धतीने देऊन देतात, ते या पद्धतीने देऊन देतात. हे बघा, असा एक मेंबर देऊन देतात, इथं 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 अशी लिंक लावून देतात. ही लिंक आहे, ही लिंक आहे, अशी लिंक तुम्हाला लावून देतील. इथं रोलर आहे, इथं पण रोलर आहे राईट. तिघं ठिकाणी रोलर लावून दिलेत आणि मध्ये लिंक लावून दिलेत आणि कुठेतरी एका फोर्स लावून देतात, असं फोर्स लावून देतात राईट. आता वरून जर का समजा त्यांनी फोर्स लावून दिला, लक्षात घ्या, वरून जर का समजा फोर्स लावला तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे कधी पण बघा की जर व्हर्टिकल लोडिंग असेल, व्हर्टिकल जर का लोडिंग असेल ना, तर कधीही व्हर्टिकल जर का लोडिंग असेल बीम आणि फ्रेममध्ये तर कधी पण होरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही. व्हर्टिकल जर का समजा फोर्स असेल तर होरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही. त्यामुळे होरिझॉन्टल रिॲक्शनवाला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स हे इक्वेशन तुम्ही वापरत नाही. मग तुमच्याकडे अवेलेबल इक्वेशन फक्त 2च राहून जातात, आलं लक्षामध्ये. आता पण जर समजा जनरलाइज लोडिंग असेल, म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये पण जनरलाइज लोडिंगच होती, ज्या केसमध्ये जनरलाइज लोडिंग असेल आणि जर रिॲक्शन भेटत असेल ना, मग तुम्हाला 3 इक्वेशन वापरावं लागतील. क्लिअर आहे, अशा पद्धतीने. तर जिथं जनरलाइज लोडिंग आहे, लक्षात घ्या, जिथं जनरलाइज लोडिंग असेल, जनरल लोडिंगवरून ठरवायचं, जिथं जनरलाइज लोडिंग असेल ना, इक्वेशन तुम्ही 3 पकडायचे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला एक व्हर्टिकल लोडिंग देऊन दिलं आहे, तर तिथे पक्का लक्षात ठेवायचं की इक्वेशन जी की असणार आहे ते 2च इक्वेशन असणार आहे. आडवं इक्वेशन एफ ऑफ एक्सवाला आपलं काही कामाचं नाही आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये कसा क्वेश्चन देतो, हे बघा अशा पद्धतीने. आता फिक्स बीम देऊन देतो तुम्हाला, शाब्दिक भाषेमध्ये लिहून देतो की दोघी साईडला फिक्स बीम आहे आणि वरतून तुम्ही काय करतायत, एक एक व्हर्टिकल लोड टाकतायत, बरोबर व्हर्टिकल लोड आहे असा. तर म्हणतील याचा DSI सांगा, याचा DSI सांगा, किंवा हा डिटर्मिनेंट आहे का इनडिटर्मिनेंट हे सांगा. मग तुम्ही त्याची डिग्री ऑफ इनडिटर्मिनेन्सी काढणार. मग कसं काढणार बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल इथं रिॲक्शन आहे 3, इथं रिॲक्शन किती आहे 3, 3 आणि 3 किती झाले 6, इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात 3, तो 6मधून 3 गेले 3, पण उत्तर तुमचं 3 राहणार नाही. कसं काय बरं का, लक्षात घ्या. लोडिंग कोणती आहे, व्हर्टिकल लोडिंग आहे. म्हणजे मला लक्षामध्ये येईल काय बरं का, इथं ही रिॲक्शन असेल राईट, नंतर मुवमेंट एक असेल आणि इथं पण एक रिॲक्शन असेल, इथं एक रिॲक्शन असेल, इथं व्हर्टिकल रिॲक्शन असेल आणि मुवमेंट पण असेल. पण तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की वरून लोड असा येऊन जातो आहे, त्यामुळे ही ओरिजिनटल आणि ही ओरिजिनटल यांची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल राईट की नाही. ही 0 असेल आणि हे 0 असेल. मग जर का मी ते शोधून टाकलं तर ते माझ्या काही कामाचं आहे का, नाही. मग तुमच्या लक्षामध्ये येईल की व्हर्टिकल लोडिंगमुळे मला लक्षामध्ये येते की ओरिजिनटल रिॲक्शन डेव्हलप होत नाही आहे. कशाच्या केसमध्ये, बीम आणि फ्रेमच्या केसमध्ये. मोस्टली आर्चेसमध्ये आपण बघणार, आर्चेसमध्ये थ्रस्ट तयार होत असतो, तिथं तो दिसायला भेटत असतो राईट. तर त्यामुळे हा झाला 0, हा झाला 0. मग उरल्यात किती रिॲक्शन, 1 2 3 4 रिॲक्शन उरलेले आहेत, 4 अननोन आहेत. कारण की मी 2 शोधून टाकले ना, 0 सापडून गेलेत. आता सध्यासाठी अननोन किती आहेत माझ्याकडे, 4. तो अननोन माझ्याकडे 4 आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, हे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 जर तुम्ही वापरला ना, त्याचा वापर काही उपयोगच होत नाही. आपण इक्वेशन कधी वापरतो, जेव्हा मला काहीतरी अननोन भेटेल त्याच्यावरून. पण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 जर का तुम्ही वापरला तर 0 इज इक्वल टू 0 तुम्हाला काही भेटते का, नाही. त्यामुळे व्हर्टिकल लोडिंगच्या केसमध्ये मला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मला वापरायची गरजच पडत नाही, त्यामुळे मी ते वापरत नाही. अवेलेबल इक्वेशन किती आहेत माझ्याकडे, इक्विलिब्रियमचे 2, तो 2 इक्वेशन आहेत राईट. इक्वेशन किती आहेत आपल्याकडे, 2. तो इक्वेशन माझ्याकडे 2 दिसायला भेटत आहेत आणि 2 दिसायला भेटत आहेत आणि रिॲक्शन किती आहेत 4. तर त्यामुळे मी काय करणार, 4 - 2 जर करून टाकलं तर 2. तर तुम्हाला DSI या केसमध्ये 2 दिसायला भेटेल. हा फेमस क्वेश्चन आहे, तुम्हाला सगळ्या परीक्षेमध्ये दिसायला भेटेल हा वाला राईट. कारण की पहिल्यांदा जो कोणी शिकत आहे त्याला तो काय करतो, रिॲक्शन सरसरमधून टाकतो, 3 आणि 3 6 झाले, 6मधून इक्विलिब्रियमची इक्वेशन 3 मायनस करून मोकळा होऊन जाऊ, लक्षामध्ये. पण थोडीशी कन्सेप्ट पण तुम्हाला वापरावं लागणार. तर तुम्ही काय करतात,
आर मायनस ई बीमसाठी तुम्हाला जर का टोटल डी एस आय काढायचं आर मायनस ई करतात, बट तुमचं डोकं लावून तुम्हाला करायचं की आर मायनस ई म्हणजे मला नेमकं घ्यायचं तरी काय, राईट. ओके, आता ही वाली केस तुम्हाला क्लिअर झाली. आता मी असं तुम्हाला एक्झाम्पल आलेलं आहे परीक्षेमध्ये, कित्येकदा आलेलं आहे, वाला हा फेमस क्वेश्चन आहे, आपण लिंक दिलेले आहेत. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लक्षामध्ये काय, रिॲक्शन पण अशी चालली आणि मेंबरचा फोर्स पण असा लागतो, रिॲक्शन पण अशी चालली, मेंबरचा फोर्स पण असा लागतो, रिॲक्शन अशी चालली, मेंबरचा फोर्स पण असा लागतो. याची जर का फ्री बॉडी डायग्राम काढायला गेलात ना, तर फ्री बॉडी डायग्राम याची कशी होऊन जाईल, याची फ्री बॉडी डायग्राम असेल कशी, हे बघा, याची फ्री बॉडी डायग्राम जर काढली तर मी काढून दाखवतो अशा पद्धतीने. बघा, त्या याच्यामधून पण व्हर्टिकल लागत होती, याच्यामध्ये पण व्हर्टिकल लागत होती, दोघांची सम करून बाण मी वरती दाखवू शकतो. अशा पद्धतीने त्याची डायग्राम मला बनवून दे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय होतं माहिती आहे का, इथं जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल की तो जे काही आहे व्हर्टिकल लोडिंगमुळं व्हर्टिकल. आता तुम्ही मला सांगा बरं, हा रोलर आहे, नेहा मला तू सांग, सरळ तोंडी सांग की हा स्टेबल आहे का, हा स्टेबल आहे का, अनस्टेबल आहे. नाही, हा स्टेबल आहे का अनस्टेबल, एवढं सांगून दे फक्त. बाकीचं कॅल्क्युलेशन, आता बाकीचं कॅल्क्युलेशन करून झालं, तुम्हाला पहिल्यावरती कमेंट करता आली नाही, एक्सटर्नलवरती पण कमेंट करता आली नाही. आता इंटरनलकडे गेलात मग तुमचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन लावणार. आता मला सांगा, तुम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा, वरून लोड येतोय, वरून लोड आल्यावरती बरोबर व्हर्टिकल लोड आल्यावरती हात चालायला लागेल का, बिलकुल चालायला लागणार नाही. एखादी लोड गाडी आहे, त्या लोड गाडीवरती तुम्ही वरतून उभं राहा, ती लोड गाडी चालायला लागून जाते का, नाही चालत ती. आलं लक्षामध्ये, जर व्हर्टिकल लोडिंग असेल ना तर अशा केसमध्ये ते चालणार नाही, पण जर इन्क्लाइन लोड असेल असा इन्क्लाइन तर ते चालेल मात्र. आलं का लक्षामध्ये, तर ते चालेल, तेव्हा ते अनस्टेबल असेल. पण आता व्हर्टिकल लोडिंग टाकले ना तर ते या केसमध्ये ते स्टेबल आहे, या केसमध्ये ते स्टेबल आहे. सेम कंडिशन मला दिसायला भेटते की हे पण एक रोलरसारखंच काम करते, सेम कंडिशन असते, ही अशी डायग्राम होऊन जाते, हे पण एक रोलरसारखं काम करते. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की हा स्टेबल आहे, आणि डिटर्मिनेंट जर इडिटर्मिनेंट आहे का इनडिटर्मिनेंट आहे हे जर ओळखायला लावलं तर तुम्हाला तर ओळखता येईल काय बरं का, की इथं जर बघायला गेलात तर रिॲक्शन किती, 1 2 3 रिॲक्शन आहे. याला सॉल्व करण्यासाठी इक्विलिब्रियमची इक्वेशन किती माझ्याकडे 2, तर इथं उत्तर किती येऊन जाईल 1, उत्तर किती येऊन जाईल 1. अशा पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. म्हणजे काय आहे, हा जो काही हा स्टेबल आणि इनडिटर्मिनेंट आहे, याचं उत्तर आहे स्टेबल अँड इनडिटर्मिनेट. हे उत्तर तुमच्या डोक्यात घालून घ्यायचं, भले तुम्हाला तिथं आठवलं नाही, स्टेबल आणि अनस्टेबल ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिअर करून टाकायचं, राईट. हे झालं. तर लोकली अनस्टेबल म्हणजे काय, नंतर तुम्हाला मी सांगितलं स्टेबिलिटीबद्दल, हेवाला एक्झाम्पल, फेमस एक्झाम्पल पण तुम्हाला मी देऊन दिलं. आता एक शेवटचं जो काय आहे डीकेचा एक फॉर्म्युला बनतो तो सांगून देतो, मग आपण BMDकडे जाऊ. BMD नंतर आपल्याला इलास्टिक कर्व आजच शिकायचे, ठीक आहे. अजून हेवाले पण लक्षात घ्यायचं. अजून एक कंडिशन सांगितली काय बरं का रे, जर 3 हिंज एकाच लाईनमध्ये असतील, हे लक्षात सांगितलं बरं का, 3 हिंज जर का एकाच लाईनमध्ये असतील तर डोळे बंद करून सांगून द्यायचं ते काय बरं का, ते जे काय आहे त्याची तुम्हाला स्टॅबिलिटी अनस्टेबल दिसायला भेटेल. तो काय असेल, अनस्टेबल. कशामुळे, इंटरनल असेल, तो इंटरनल अनस्टेबल असेल. 3 हिंज जर का एकत्र असतील तर तो अनस्टेबल असतो, हे लक्षात ठेवू द्या. तो कधी असं पण देऊन देतात बघा, कसं बरं रे, हे बघा, इथे एक हिंज लावून देतात, इथे एक इंटरनल हिंज लावून देतात, इथं पण एक इंटरनल हिंज लावून देतात, आणि इथे एक रोलर सपोर्ट लावून देतात, आणि म्हणतात की सांगायची स्टॅबिलिटी. डोळे बंद करून सांगून द्यायचं हे काय अनस्टेबल आहे का, कारण की बघा ही हिंज आहे, हे हिंज सपोर्ट आहे ना, हे पण हिंजच आहे, हे पण हिंज आहे. 3 हिंज जर का एकत्र आल्या तर ते काय असतं, अनस्टेबल असतं. कसं, एक मेकॅनिझम तयार करून टाकतं. कशा पद्धतीने बरं का, तुम्ही लोड टाका कोणत्या पण प्रकारचं तर तुम्हाला दिसायला भेटेल, अशा पद्धतीनं ते मेकॅनिझम तयार करेल, अशा पद्धतीने जे ते डिप्लेक्ट होईल, तो मेकॅनिझम तयार होऊन जाईल, ते स्ट्रक्चरच राहणार नाही, त्यामुळे ते काय असणार, अनस्टेबल राहणार. तर 3 हिंज जेव्हा एका लाईनमध्ये येत असतात, स्ट्रक्चर आपलं नेहमी काय असतं, अनस्टेबल असतं. हे लक्षामध्ये नोट म्हणून तुम्हाला लिहून दिलेलं मी आहे. तर मॅक्झिमम एक्झाम्पल आपण घेतलेत परीक्षेमध्ये, जर पडायला म्हटलं तर याच्यामधूनच काहीतरी पडेल. मग आता आपण काय बघणार आहे, आता बघायचं होतं एक तुम्हाला ते इक्वेशन काढून देतो मी KIचं, म्हणजे तुम्हाला जर का समजा मोठी इंटरनल हिंज वगैरे आल्यात तर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. तर बघा बरं, KIचा फॉर्म्युला DK म्हणा किंवा KI, कायनेटिक इंडिटर्मिनन्सी, डिग्री ऑफ कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी, डिग्री ऑफ फ्रीडम. त्यासाठी तुम्हाला एक इक्वेशन बनवायचं आहे. आता तो इक्वेशन काय बनेल, बीमसाठी किंवा फ्रेमसाठी इक्वेशन काय म्हणतो मी, तो इक्वेशन बनवतो मी. तुम्ही मला सांगा आता काय होईल. काय करतात लोक, काय करतात माहिती का, सरळ काय करतात, जेवढे जॉईंट असतील कोणते मोकळे दुसरे जॉईंट, इतर जॉईंट आणि सपोर्टचे जॉईंट, सगळ्या जॉईंटला मोजून टाकतात आणि काय समजून घेतात की बीम आणि फ्रेममध्ये सगळ्या जॉईंटला डिस्प्लेसमेंट किती होते. मी कन्सिडर करून चालतो की काय बरं का, हे जे काही आहे ना, हे आपण आता जसं काही मेन्शन करतील त्याच्यानुसार एक्सटेन्सिबल म्हणो का इनएक्सटेन्सिबल म्हणो, काही पण म्हणू द्या, ते नंतरची बात. प्रत्येक जॉईंटला डिस्प्लेसमेंट 3च पॉसिबल असतात असं आपण कन्सिडर करतो बघा, राईट का. कोणकोणते, तर ते X, Y आणि डेल्टा, X, Y, डेल्टा, राईट. तर मी काय म्हणतो आता, प्रत्येक जॉईंटला 3 डिस्प्लेसमेंट आहेत, राईट का. असे जॉईंट किती असतील, खूप सारे जॉईंट असतील. मग मी काय करतो,
प्रत्येक जॉईंटला 3 असतील म्हणून मी जे 3J करतो. जे म्हणजे काय, नंबर ऑफ जॉईंट. सो जे इज नथिंग बट डिवाइड नंबर ऑफ जॉईंट. मग किती नंबर ऑफ जॉईंट होते, 10 नंबर ऑफ जॉईंट होते. 10 × 3 करून टाका. मग 10 जॉईंटवरती तुम्हाला 30 फ्रीडम सापडतील. किती, 30 फ्रीडम. ओके, तो 3J झाला. आता मी काय करतो, तुम्हाला एक माहिती आहे की इतर जॉईंट झाले गड्या, हे सगळे इतर जॉईंट झाले. पण तुम्हाला आता काय करावं लागेल, एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंटवाले जॉईंट बघावं लागतील. एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंटवाले कोणकोणते असतात, एक असतो आपला इंटरनल हिंज, राईट, एक असतो आपला ॲक्झियल रिलीज, एक असतो आपला शिअर रिलीज, राईट. हे 3 गोष्टी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक रिलीजच्या जवळ फ्रीडम किती असते, 4. कोणकोणते असतात, एकतर तो ज्या प्रकारचा आहे त्याचे 2 आणि इतर 2. जसं की काय, इंटरनल हिंज जर का असेल तर त्याचे 2 कोणते, θ2 असतील त्याचे, Y1 आणि X1 असे 4 असतील. जर ॲक्झियल असेल तो ॲक्झियल रिलीजवाला तर X1 X2 असे 2 असतील, θ1 असेल आणि Y1 असेल, असे 4 असतील. जर व्हर्टिकल शिअर रिलीज असेल तर शिअर रिलीजच्या केसमध्ये काय, Y1 Y2 आणि X आणि θ असे 4 असतील. हे तुम्हाला मी सांगितलेले आहे की रिलीजच्या ठिकाणी 4 डिस्प्लेसमेंट दिसायला भेटतात, 4 फ्रीडम दिसायला भेटत असतात, राईट. तर मी काय करणार बरं का, एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंट 3J प्लस एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंट, हे काय झालं बरं का, हे झालं आपलं टोटल डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुमच्या स्ट्रक्चरमध्ये टोटल डिस्प्लेसमेंट एवढं होणार आहे पॉसिबल. पण मला एक सांगा, तुम्ही सगळे जॉईंट मोजलेले आहेत, या जॉईंटमध्ये सपोर्ट पण आलेत ना, आणि सपोर्टच्या ठिकाणी तर रिॲक्शन देत होते. जर समजा हिंज असेल तर तो हिंज हिंजच्या ठिकाणी तुम्हाला एकच फ्रीडम दिसायला भेटत होतं, ते म्हणजे रोटेशन. हिंजच्या ठिकाणी आपल्याला एकच फ्रीडम दिसायला भेटत असतं, ते म्हणजे काय, रोटेशन. बाकीच्या 2 ठिकाणी रिॲक्शन असते, बरोबर की नाही. 2 ठिकाणी आपल्याला रिॲक्शन 100% रिॲक्शन दिसायला भेटत असते. मग सांगायचं तात्पर्य मला काय दिसायला भेटत आहे की एवढं तुम्ही डायरेक्ट टोटल घेऊन घेतलं आहे, तुम्हाला असं योग्य नाही ना. मग तुम्हाला काय करावं लागेल, मायनस बी करावं लागेल. हे तर टोटल झालं असं, पण तुम्हाला मायनस करावं लागेल ना, कारण की तुम्ही चुकीचं घेऊन टाकले. सपोर्टच्या ठिकाणी जे काही रिॲक्शन होत्या त्या रिॲक्शन ठिकाणी तुम्ही कन्सिडर करून चाललेत की तिथे पण फ्रीडम होते, त्यामुळे तुम्हाला तिथून काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मी काय करतो, मायनस जेवढ्या रिॲक्शन असेल ना तेवढा रिॲक्शन मायनस करून टाका. सो मायनस तुम्ही काय करणार, मायनस रिॲक्शन करून टाकणार. प्लस आता मला सांगा, तुम्हाला जर का इथे मेन्शन केलं असेल वरती उदाहरणामध्ये, एक्सटेन्सिबल आहे का इनएक्सटेन्सिबल आहे, त्याच्यानुसार तुम्ही जाणार की नाही. आता जर समजा त्यांनी मेन्शन करून टाकलं असेल की एक्सटेन्सिबल आहे म्हणजे काय बरं का, की तुम्हाला डिस्प्लेसमेंट जास्तीचं दिसायला भेटते. इनएक्सटेन्सिबल म्हटल्यावरती त्याचं ॲक्सियल डिफॉर्मेशन तुम्हाला काय करावं लागत असतं, निग्लेक्ट करावं लागत असतं. ॲक्सियल डिफॉर्मेशन निग्लेक्ट करणं म्हणजे जेवढे नंबर ऑफ मेंबर आहेत ते मायनस करून टाकणं. तर देअरफॉर मी काय करतो, R प्लस नंबर ऑफ इनएक्सटेन्सिबल मेंबर, राईट. तो अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करणार. मग फॉर्म्युला आपला काय बनतो आहे, अल्टिमेटली बीम आणि फ्रेमसाठी फॉर्म्युला काय बनतो आहे फॉर द 2D. सो 2D केसमध्ये हवाला फॉर्म्युला माझा बनून जातो आहे KI = 3J प्लस एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंट, राईट. पण हे काय होतं, हे जे काय आहे हे जास्तीचं घेऊन घेतलं मी, मायनस करावं लागेल मला काय, जेवढ्या रिॲक्शन असतील त्या, प्लस नंबर ऑफ इनएक्सटेन्सिबल मेंबर. जर समजा तुम्हाला त्यांनी एक्सटेन्सिबल म्हटलं असेल तर इनएक्सटेन्सिबल मेंबर किती असतील त्याच्यामध्ये 0, त्याला तुम्ही 0 घेऊन घेणार. मग झालं उत्तर तुमचं. क्लिअर झालं का. या फॉर्म्युल्याने तुम्ही उत्तर काढू शकतात, पण प्रत्येक वेळेस फॉर्म्युल्याने उत्तर आपलं बरोबर निघून जाईल बा असं काही राहत नाही, असं कधीही राहत नाही. हा पॉईंट क्लिअर झाला का रे. बीम आणि फ्रेमसाठी तुम्हाला फॉर्म्युला बनवता येईल ना, तो KI तुम्हाला बनवता येईल. फॉर्म्युला सांग बरं एकदा परत. KI का असतोय, कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी. काय सांगितलं फॉर्म्युला, तुला समजून सांगू का लिहून दाखवू. म्हणजे तुला समजलं. 3J प्लस एक्स्ट्रा डिस्प्लेसमेंट ड्यू टू रिलीज, राईट. एवढे तुम्हाला फ्रीडम भेटतील, राईट की नाही. पण तुम्ही हे सगळ्यामध्ये सपोर्टचे पण हे घेऊन टाकले आहेत ना, त्यामुळे तुम्हाला रिॲक्शन मायनस करावं लागेल. मायनस ब्रॅकेटमध्ये R, त्याच्या पुढं कंटिन्युएशनमध्ये मायनस ब्रॅकेटमध्ये R प्लस नंबर ऑफ इनएक्सटेन्सिबल मेंबर. क्लिअर झालं. ही वाली बात आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. हे 2D बीम आणि फ्रेमसाठी आपण लिहिलेलं आहे. पण मी तुम्हाला अगोदरच बोललो की हा फॉर्म्युला कधी वापरला, कधी असा पक्का बसेल बा अशी काही बात नसते, राईट. अशी काही बात नसते. कधी कन्सेप्ट पण लागते, काही ठराविक उदाहरणं असतात, त्या केसमध्ये आपण ते लावत असतो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आणि जर आता ट्रस्टमध्ये कशा पद्धतीने बनतील बरं का, याची तुम्हाला मी जेवढे मॅक्झिमम उदाहरण सोडून दाखवले ना तरच ते तुम्हाला क्लिअर होईल. म्हणजे बेसिक लेवलला परीक्षेमध्ये जो काही येतोय ना, तुम्ही काही ESCची परीक्षा नाही देते, तुम्ही MPC देते, MPCचे क्वेश्चन तुम्हाला आरामात सॉल्व्ह होतील या स्टेजपर्यंत. तर जास्त काही लोड घ्यायची जरूरत नाही. आता KI फॉर द ट्रस्ट. मला ट्रस्ट 2D ट्रस्टसाठी मेन्शन करायचं आहे, तो 2D ट्रस्ट आहे आपला.
तर 2D ट्रससाठी मी कशा पद्धतीने काढणार बरं का, तुम्हाला 3Dची काही जरूरत नाही आहे, 3Dमध्ये काही जायची जास्त जरूरत नाही आहे. 2Dसाठीच आपण फॉर्म्युला बनवून टाकू. काय असेल बरं का रे, प्रत्येक जॉईंटवरती मला सांगा किती फ्रीडम असतात. एव्हरी जॉईंट किती फ्रीडम असतात त्या 3 ट्रसच्या प्रत्येक जॉईंटवरती किती फ्रीडम नाही असतात. 2 ट्रस्ट ट्रसचे किती असेल 2 का, कारण की तो आपल्याला थिटा घ्यावा लागत नाही. थिटाला का घ्यावा लागत नाही भाग्यश्वरी, थिटा आपण काय घेत नाही ट्रसमध्ये, थिटाला आपण काय घेत नाही. तुम्हाला उत्तर काय सिलेक्ट करावं लागेल. वाय आपण जो थिटा जो आहे तो थिटा हा या फ्रीडमला आपण का घेत नाही, कारण की थिटा हा काय असतो आपला डिपेंडंट डिस्प्लेसमेंट आहे. थिटा हा आपला काय असतो, डिपेंडंट डिस्प्लेसमेंट असतो. आणि आपल्याला डिपेंडंट पाहिजे का, नाही. थिटा कोणावरती डिपेंड करून जात असतो, थिटा डिपेंडंट करून जात असतो त्या मेंबरच्या डिस्प्लेसमेंटवरती. ते जेवढे डिस्प्लेसमेंट होतील ना त्याच्यानुसार आपण थिटा काढत असतो. परंतु फ्रेममध्ये काय होत असतं, फ्रेममध्ये बेंड होतो, डायरेक्ट बेंड होतो आणि बेंडमुळे एक कर्व बनतो आणि त्या कर्वच्या स्लोपवरून काढतात तुम्ही. म्हणजे लक्षात आलं का. तर त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येत असतं की मेंबरच्या डिस्प्लेसमेंटमुळं नवीन थिटा भेटत असतो. हे पॉसिबल आहे ट्रसमध्ये. पण फ्रेममध्ये किंवा बीममध्ये मेंबर डायरेक्ट बेंड होत असतो. बेंडमुळे जे काय आहे त्या बेंडिंगच्या कर्वमुळे आपल्याला थिटा भेटत असतो. ठीक आहे. तो 2 केसेस वेगळे आहेत. तर याच्यामध्ये मी काय बोलत आहे, ट्रसमध्ये थिटा हा आपला डिपेंडंट असतो, त्यामुळे थिटाला मी घेत नाही. तर प्रत्येक जॉईंटला मला 2 काय दिसायला भेटत असतात, फ्रीडम दिसायला भेटत असतात. तर प्रत्येक जॉईंटला किती आहेत, 2 फ्रीडम आहेत. आता मला तुम्ही सांगा की जो कोणता ट्रस आहे त्या ट्रसमध्ये रिलीज भेटतो का तुम्हाला, कुठे ट्रसमध्ये तुम्हाला रिलीज भेटतो का. रिलीज म्हणजे काय, इंटरनल हिंज, नंतर ॲक्झियल रिलीज किंवा शेअर हिंज म्हणतो आपण, शेअर हिंज म्हणा किंवा शेअर रिलीज, हे भेटतात का तुम्हाला कधी ट्रसमध्ये. हे कधीही ट्रसमध्ये दिसायला भेटणार नाही. राईट का. असं जर का असलं तर ट्रसच राहणार नाही. तुम्ही पक्का म्हणून द्यायचं ती पोर्टल फ्रेम आहे, ती रिजिड जॉईंटेड पोर्टल फ्रेम आहे, पक्का म्हणून द्यायचं. ट्रसमध्ये कधी पण रिलीज राहत नाही. मग रिलीज नसेल तर मी तर रिलीज लिहिणार का, नाही लिहिणार, मी असं लिहिणार फक्त. राईट. हे झालं आपलं. नेक्स्ट इज व्हॉट, मायनस. आता हे तर तुम्ही सगळे मोजून टाकले, प्रत्येक जॉईंटचं तुम्ही 2J केलं आहे, पण इथं मध्ये सपोर्ट पण होते ना, मग सपोर्टची रिॲक्शन पण होती. तर रिॲक्शन काही फ्रीडम थोडी देते, मग तुम्हाला रिॲक्शन मायनस करावं लागेल. राईट. प्लस आता मला सांगा, मी अगोदरच बोललो होतो, जर समजा ट्रसमध्ये तुम्हाला असं म्हटलं असेल, मला उत्तर सांगा रे, ट्रसमध्ये असं म्हटलं असेल की ऑल मेंबर आर इनएक्सटेन्सिबल, देन डीकेची व्हॅल्यू किती सांगा रे. ऑल मेंबर आर इनएक्सटेन्सिबल, द व्हॅल्यू ऑफ डीके इज व्हॉट. जर ट्रसमध्ये सगळ्या मेंबर जर इनएक्सटेन्सिबल असेल तर डीकेची व्हॅल्यू किती, 2 0. राईट. तो 0 ही बात मी अगोदर केलेली. मग मला सांगा, म्हणजे ट्रसमध्ये मोस्टली 99.9% तुम्हाला काय दिसायला भेटत असतात, इनएक्सटेन्सिबल मेंबर राहत नाही, सगळे एक्सटेन्सिबलच राहतात. लक्षामध्ये. मग आपण या इक्वेशनला जे काही इथपर्यंत असं ते असं लिहू पण शकतो, एवढंच. राईट. पण कधी कधी काय करून टाकतात, एखादा मेंबर ते इनएक्सटेन्सिबल देऊन देत असतात. सगळे मेंबर इनएक्सटेन्सिबल जर का असले तर त्याचा डीके किती होणार आहे, त्याचा डीके 0 होणार आहे. तर तुम्ही काय करणार आहे इक्वेशनला, 2J मायनस R प्लस नंबर ऑफ इनएक्सटेन्सिबल मेंबर. राईट. आणि नोट म्हणून लिहून घ्यायचं, सगळे मेंबर जर इनएक्सटेन्सिबल असले तर ट्रसमधला KI पक्का 0. राईट. पण कधी जर काय एखाद 2 देऊन दिला, आता कधी काय म्हणून देतात ते तुम्हाला बीममध्ये पण म्हणतात की फक्त बीम एक्सटेन्सिबल आहे. मग बीम एक्सटेन्सिबल असेल ना, जो कोणी एक्सटेन्सिबल असेल नंबर ऑफ मेंबर ते मायनस करायचे. राईट की नाही. जो एक्सटेन्सिबल असेल किंवा जो इनएक्सटेन्सिबल असेल तेवढाच मायनस करायचा, सगळे मायनस करत बसायचं नाही. राईट. आणि जर तुम्हाला म्हटलं असेल की एक्झियल डिफॉर्मेशन निग्लेक्ट करा सगळे, तर सगळे जेवढे काही मेंबर असतील, जेवढे काही इनएक्सटेन्सिबल मेंबर असतील ते सगळे मायनस करून टाकायचे. अशा पद्धतीने आपल्या फॉर्म्युला दिसायला भेटत असतो. याला आपल्याला रिवाइजमध्ये ठेवायचं आहे. तर हे आता आपलं कम्प्लिटली या स्टेजला जाऊन आपलं कंप्लीट झालेलं आहे. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे आपल्याला याच्या पुढे जाऊन आपल्याला शिकायचं आता BMD. सो आता आपल्याला काय बघायची, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम आता तुम्हाला काय सांगायची बरं का, तो पहिलेच चॅप्टर चाललं बरं का, इलास्टिक कर्व जे काय ते पण आपण पहिल्या चॅप्टरमध्ये टाकून देऊ. तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्हाला शिकावं लागते का, कारण की तुम्हाला पुढे जाऊन इलास्टिक कर्व बनवायचे आहे आता. ठीक आहे. तर इलास्टिक कर्वला बनवण्यासाठी किंवा इलास्टिक कर्व बरोबर बनलेली आहे का हे चेक करण्यासाठी मला BMD येणं जरुरी आहे. त्यामुळे मी आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम ही बेसिक लेवलला शिकवतोय मी. राईट. की त्याला बाबाला खोलमध्ये शिकवत नाही. बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि शेअर फोर्स डायग्राम तुम्हाला डिटेलमध्ये सॉममध्ये शिकायची असते. परंतु काही नाही, एसे शिकत असताना तुम्हाला इतक्या साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जात असतात. सॉम काहीच वाटत नाही. सॉम डायरेक्ट पूर्ण असं वाटतं की सॉम पूर्ण झालेला जे आपला. ओके. तो एसे कंप्लीट करत असताना म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, एसे कंप्लीट करण्याच्या नादामध्ये आपले 3 विषय कंप्लीट होऊन जातात. एसे 1 पण, एसे 2 पण आणि एसे आणि सॉम पण, 3 विषय आपले कंप्लीट होऊन जातात. त्यामुळे पहिले मी एसेला घेतला. आता BMD बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता काय असं बरं का तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे, एक असतोय मुवमेंट,
एक असते मुवमेंट आणि एक असते बेंडिंग मुवमेंट, एक असते बेंडिंग मुवमेंट. यांच्यामध्ये फरक काय बरं का? तो याच्यामध्ये फरक काय, याच्यामध्ये फरक काय दिसायला भेटेल? आता बघा, कधी कधी एक्सटर्नली फोर्स म्हणा काय इंटरनली फोर्स म्हणा, या सगळ्यांसाठी आपण असे शब्द यूज करत असतो. पण जनरली तुम्ही जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, समजा हा एखादा काय, हा एक मेंबर आहे राईट, आणि याच्यावरती मी फोर्स लावतो आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय बरं का, की यार हा मेंबर जो ना बेंड होण्याचा प्रयत्न करत असेल राईट की नाही. वरून जर का मी लोड लावतो ना, तर तो जो ना तो बेंड करण्याचा प्रयत्न करेल. पण तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे काय, मेंबरच्या आतमध्ये एक फोर्स तयार होत असतो, मेंबरच्या आतमध्ये एक फोर्स तयार होत असतो आणि तो फोर्स ना त्या बीमला बेंड होऊ देत नाही. आणि जो आतमध्ये फोर्स तयार होत असतो त्याला मी बेंडिंग मुवमेंट म्हणतो, आतमधली बेंडिंग मुवमेंट राईट की नाही. तर ती आतमध्ये काही ना काही तुम्ही जेवढा लोड लावणार ना तेवढी तो ताकद येणार. आता एक विषय करा, बघा आता हा एक ब्लॉक आपण जमिनीवरती ठेवलेला आहे आणि तुम्ही जर का याला ओढतायत राईट, 10ने ओढतायत तुम्ही, 10ने ओढतायत. हा एवढा मोठा ब्लॉक आहे की 10 किलो न्यूटन एवढा फोर्स लावून तो ओढला जाणार नाही आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जर का 10 किलो न्यूटन एवढं फोर्स जर का लावत असणार ना, तर बॉटमला बरोबर 10 किलो न्यूटन एवढं फ्रिक्शन जनरेट होईल. तुम्ही जर का समजा 20 एवढा लावला आणि हे हालत नाही जागेवरून, 20 लावल्यावरती सुद्धा हालत नाही आहे, तरीसुद्धा इकडे किती जनरेट होईल, आता 20 जनरेट होईल. तर तुम्ही इकडे जेवढं लावणार ना तिकडे फ्रिक्शन तेवढं लागत असतं. कुठपर्यंत, जोपर्यंत ती बॉडी हालत नाही ना तोपर्यंत असं मला स्वतःला काय करत असते, ती बॉडी ॲडजस्ट करत असते, फ्रिक्शनला ॲडजस्ट करत असते. लक्षामध्ये सेम स्टोरी मला इथं दिसायला भेटत असते की जेवढं वरून मी लोड लावणार ना, तर ते पण आतमध्ये ताकद तेवढी तयार होत असते. त्या लोडला रिजिस्ट करण्यासाठी तेवढीच बेंडिंग मुवमेंट तयार होईल आतमध्ये. बेंडिंग मुवमेंट काय असते, ही इंटरनल प्रॉपर्टी असते. म्हणजे काय दिसायला भेटेल, आता मी याला इथून जर का मी कापला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मेंबरला कापल्यानंतर इथं वरून लोड येत होता. या लोडमुळे काय होतं बरं का, या लोडमुळे तुम्हाला इथून काय दिसायला भेटेल, त्या लोडला रिजिस्ट करणारं यातमध्ये व्हर्टिकल फोर्स असेल राईट. या लोडमुळे काय होत होतं, या लोडमुळे बेंडिंग अशी होत होती राईट ना. बेंडिंग कशी होत होती, अशी होत होती. तर या लोडमुळे बेंडिंग अशी होत होती, या बेंडिंगला रोखण्यासाठी इथं बेंडिंग मुवमेंट पण तयार झाली असेल राईट. इथं काही ना काही बेंडिंग मुवमेंट तयार झाली असेल. बाणं काही पण दाखवतो मी, त्याचा काही विषय नाही, पण तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे कन्सेप्ट काय राईट. आणि दुसरं म्हणजे काय, ॲक्झियल फोर्स पण डेव्हलप होत असेल. या 3 गोष्टी मला आतमध्ये दिसायला भेटत असतात. ॲक्झियल फोर्स तर खूप कमी असतो, कारण की एवढं तर काही वाकत नाही. ॲक्झियल खूप कमी असतो. मग बीममध्ये काय असतो, एकतर शिअर असतो किंवा बेंडिंग मुवमेंट असते लक्षामध्ये. तर लोड लावल्यामुळे एखाद्या क्रॉस सेक्शनवरती, प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती हे बघा, हा आपला बीम आहे, इथं मी लोड लावतो आहे. तर या लोड लावल्यामुळे प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती 3 फोर्सेस डेव्हलप होणार आहेत. आतमध्ये ताकद तयार होईल. आतमध्ये ते काय करतील, वरून येणाऱ्या लोडला रिजिस्ट करतील. तेव्हा जाऊन आपल्याला विचार करा, आता तुमच्या डोळ्यासमोर एवढे सगळे बीम पडलेले आहेत वरती, ते बीम काय वाकताना दिसायला भेटतात का? नाही, ते वाकत का नाही, कारण की आतमध्ये तेवढी ताकद आहे त्याला रिजिस्ट करण्यासाठी. जर आतमध्ये ताकद राहिली नसती ना, 100% वाकला असता. दोरी घ्या बरं का तुम्ही, एखादी दोरी, आणि दोरीला जर का समजा तुम्ही 2 टोकला बांधून घ्या, ओढून लोड न येता सुद्धा ती वाकायला लागून जात असते. त्याच्या सेल्फ वेट पुढे ती वाकायला लागून जात असते. याचा अर्थ काय बरं का, तिच्या आतमध्ये बेंडला रोखण्याची ताकद नाही आहे. बेंडला रोखण्याची ताकद म्हणजे काय, बेंडिंग स्ट्रेंथ नाही आहे, बेंडिंग मुवमेंट नाही आहे आतमध्ये. लक्षामध्ये ही कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. मग आपल्याला बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची म्हणजे काय बरं का, की आता इथं लोड लावतोय ना मी, या लोड लावल्यामुळं इथं बेंडला रोखण्याची ताकद किती असेल. आता तुम्हाला माहिती आहे की हा हिंज सपोर्ट आहे, हिंज सपोर्ट बेंडिंगला रोखतो का, बेंडिंगला म्हणजे हिंज सपोर्ट बेंडिंग मुवमेंट देतो का, नाही देत. तो रोटेशनला रोखत नाही, रोखतच नाही तो. त्यामुळे इथं मला बेंडिंग मुवमेंट किती दिसायला भेटेल, सुरू. बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, आतमध्ये जे काही तयार झालेलं ते. इथं जर का आलो तर इथं या मेंबरमध्ये थोडीफार बेंडिंग मुवमेंट असेल, थोडीफार. ज्या ठिकाणी तुम्हाला लोड येताना दिसायला भेटत आहे त्या लोडच्या ठिकाणी तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, त्या ठिकाणी तुम्हाला बेंडिंग मुवमेंट जी आहे ती जास्त दिसायला भेटेल राईट की नाही. त्या ज्या ठिकाणी लोड लागतोय ना, त्या लोडच्या ठिकाणी तुम्हाला बेंडिंग मुवमेंट काय दिसायला भेटेल, जास्त दिसायला भेटेल. अशा पद्धतीची बात आपल्याला डिस्कशनमध्ये करायचं आहे. तर मग कुठे बेंडिंग मुवमेंट की काय आहे, त्यासाठी आपण बघत असतो की बाबा इथं जर का मी लोड लावला तर याच्या आतमध्ये इथं किती बेंडिंग मुवमेंट तयार होईल, इथं किती तयार होईल, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. लक्षात आलं. समजा हा एखादा बीम आहे, असा बीम आहे राईट. या बीमला जर का इथून तुम्ही कापला ना, तर इथं नेचर कसं बनेल बघा. इकडची डायग्राम इकडं आणि थोडा मोकळं करून इकडची डायग्राम इकडे. जर तुम्ही याला झूम करून जर बघितलं ना, काय दिसायला भेटेल, या क्रॉस सेक्शनवरती काय होते माहिती आहे का, इक्विलिब्रियम बघा. इथं काय बनतं, इथं इक्विलिब्रियम कसं बनतं. इथं जर बघायला गेलं ना, तर हवाला फेज इकडे जातो, हवाला फेज समजा इकडे जातो, तर काहीच नाही, कोणत्याही प्रकारचं लोड मी वरती लावलेलं नाही आहे. अशा पण मला दिसायला भेटते. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की यार याच्यावरती कोणत्याही प्रकारचा लोड नाही आहे. हा शेअर ऑफ का होऊन जात नाही, हा कापला का जात नाही, हा कापला याच्यामुळे जात नाही कारण की मेंबरमध्ये इक्विलिब्रियम आहे असं पद्धतशीर राईट का. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, इथं मुवमेंट अशी असेल आणि इकडे मुवमेंट अशी असेल. तर आतमध्ये या पॉईंटला बेंडिंग मुवमेंट जी की दिसायला भेटत आहे ना, आतमध्ये जी की बेंडिंग मुवमेंट आहे ना, आता सध्यासाठी कोणत्याही प्रकारचा लोड येतोय का, नाही. तर सध्यासाठी जे काही आहे ना बेंडिंग मुवमेंटचं इक्विलिब्रियम मला इथे दिसायला भेटत आहे राईट, हे वाला. परंतु जेव्हा कोणी बाहेरून मुवमेंट येईल ना,
बाहेरून जेव्हा मुवमेंट येईल ना तेव्हा इकडचा पण ओव्हरकम करतील, कोणता तरी एक तरी ओव्हरकम करेल. हा एक तर जास्त ताकद द्यायला लागून जाईल, हा जास्त ताकद लागून जाईल. मी तुम्हाला ते सांगतो कसं होतं आतमध्ये, राईट. तेवाली कहाणी मला दिसायला भेटत असते, राईट. तर एवढं आपल्याला पक्क आहे. मग आता आपल्याला बनवायची डायग्राम, मग डायग्रामवरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की काय असतं. लक्षात घ्यायचं सगळ्यात अगोदर जो आहे ना शेअर फोर्स असतो, आणि शेअर फोर्सचा वरचा जो असतो तो बेंडिंग मुवमेंट असते. पण मी शेअर फोर्सचं डिस्कशन करतच नाही आहे, कारण की मला इलेक्ट्रिक कर्व शिकवण्यासाठी शेअर फोर्सची रिक्वायरमेंट नसते. सो बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपण बघत आहोत. तर आता काय बरं का बेंडिंग मुवमेंट डायग्राम, तर लक्षात घ्या. याच्यामध्ये मी काही साइन कन्व्हेन्शन तुम्हाला सांगत नाही. पेपरामध्ये साइन कन्व्हेन्शन विचारतील का, तर बघून घेऊ तरी आपण. बघा, साइन कन्व्हेन्शन विचार केली मला माहीत नाही, पण जर समजा तसं जर विचारत बी असतील ते, तर तुम्ही पहिला आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम नाव टाकलेले आहेत. पहिला पॉईंट असणार आपल्या याच्यामधला साइन कन्व्हेन्शन. टाकून घ्या तुम्ही साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन आता काय दिसायला भेटेल बरं का मला. साइन कन्व्हेन्शनबद्दल बोलतो मी. वरून जर का समजा लोड आला, तर बीम आपला असा बेंड होत असेल, राईट. बीम मला असा बेंड होत असेल. आता या बेंडला रोखण्यासाठी जर तुम्ही बघायला गेला तर वरून लोड असा येतोय, बेंड तो असा होतोय. मग आता बेंड जर का तो होत असेल तर त्याला रोखण्यासाठी आतमध्ये बेंडिंग मुवमेंट तयार होत असेल. आतमध्ये काय तयार होत असेल, बेंडिंग मुवमेंट तयार होत असेल. तर आतमध्ये बेंडिंग मुवमेंट तयार होते. जी बेंडिंग मुवमेंट जी आहे ती काय करते, बेंड होऊ देत नाही. आतमध्ये ताकद तयार होत असते, ती बेंड होऊ देत नाही. मग आतमध्ये किती ताकद किती तयार होत असते तेच आपल्याला बघायचं आहे. आतमध्ये ताकद किती असते तेच आपल्याला बघायचं आहे, राईट. किती आहे तेच मला बघायचं आहे, ठीक आहे. ते मला बघायचं आहे. तो साइन कन्व्हेन्शन काय म्हणतोय, जर समजा बीम समजा तुम्हाला जर का समजा असा बेंड होताना दिसायला भेटत असेल, कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला. राईट. जर समजा असा शब्द दिसायला भेटत ना बीमचा बेंड होण्याचा, राईट ना, तर तुम्ही काय म्हणायचं, ही सॅगिंग होते. काय होते ही सॅगिंग, राईट. आणि सॅगिंगला हे जे काय आहे ना हे पॉझिटिव्ह म्हणतात. हे पॉझिटिव्ह म्हणू द्या, पण आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही करत बसणार नाही. तो सॅगिंगला आपण काय म्हणतो समजा म्हणे पॉझिटिव्ह म्हणतो, राईट. तो सॅगिंगला पॉझिटिव्ह म्हणतो, तर ठीक आहे, चला पॉझिटिव्ह म्हणून घेऊ. पुढे जर बघायला गेलं तर काय अशा पद्धतीने तुम्हाला असा शेप भेटेल बीमचा कधी कधी, राईट. तर हे जे काही होतं आहे याला म्हणतो आपण व्हॉट, हॉगिंग. तो हॉगिंग शेप, हॉगिंग. आणि हॉगिंगसाठी निगेटिव्ह घ्यायचा आहे, ठीक आहे. तो निगेटिव्ह घ्यायचा. साइन कन्व्हेन्शन दिसायला भेटत आहेत की हे सॅगिंग आहे, राईट, आणि हे हॉगिंग आहे. तो सॅगिंगच्या केसमध्ये डायग्राम ही बनवून टाका, राईट. सॅगिंग म्हणा, इथं पॉझिटिव्ह म्हणा. इथं हॉगिंगच्या केसमध्ये डायग्राम ही बनवून टाका, इथं हॉगिंग म्हणा, आणि निगेटिव्ह साईन देऊन द्या. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं काय बरं का, मला बनवायचं काय, बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनवायचे आहे. तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर का बनवायची असेल तर कशा पद्धतीने बनवतात मी तुम्हाला उदाहरण घेऊनच सांगतो, ठीक आहे. कारण की जास्त आपल्याला खोलमध्ये घुसायचं नाही आहे की चाल मला सगळ्या प्रकारची बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनवता यायला पाहिजे, असलं काही नाही. तुम्हाला फक्त एक जनरल आयडिया देतोय. सो बघा बरं, एक एक्झाम्पल घेतो. अशा पद्धतीने आपण लोड लावतोय बरं. आता अशा पद्धतीने आपण लोड लावतोय. इथं तर तुम्ही बघायला गेलं तर काय दिसायला भेटतं बरं का, मला लक्षामध्ये येत असतं असं काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे, राईट. आणि म्हणलेलं आहे वरून की 3 kN पर मीटर, 3 kN पर मीटरची काय बरं का UDL आहे वरून, राईट. आणि तुम्हाला म्हणलं याची BMD काढा, बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढा. मग काही नाही, सिंपल करायचं. तुम्ही काय करायचं, बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढा लावलेली. बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे काय बरं का, की या लोडिंगमुळे प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती प्रत्येक ठिकाणी मुवमेंट किती तयार असेल ना ते तुम्हाला काढायचं आहे. मुवमेंट म्हणजे काय, आतमधून ताकद किती असेल, आतमधून ताकद किती लागत असेल ना ते तुम्हाला विचारलेले, तर ते आपल्याला काढायचं बरं का. आतमधून ताकद किती लागेल ते बघू बरं का. मी काय करतो, इथून कापून टाकतो. इथून कापायचं तर काय म्हणतात माहिती आहे का, एक जनरल आयडिया देतोय तुम्हाला. कोणत्या पण ठिकाणी जर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट काढा लावलं बीममध्ये, तुम्ही काय करायचं, कोणत्या पण ठिकाणी कापून टाकायचं. मग कुठे कापलं बरं का, एक एवढ्या अंतरावरती याला मी कापून टाकलं, ठीक आहे. तर एक एवढ्या अंतरावर मी कापून टाकलं. आता कापल्यानंतर मी काय करणार बरं का, कापल्यानंतर आपण काय करायचं, याला फिक्स करून टाकायचं. जिथं कापलेलं आहे तिथं फिक्स करायचं. एक तर तिकडे बघा, एक तर इकडे बघा. मी बघेल कुठं, मी तिकडे फिक्सकडे बघणार नाही, मी इकडे बघणार, राईट. इकडे बघणार. इकडे जर तुम्ही बघाल तुम्हाला डायग्राम कशी दिसायला भेटेल, अशा पद्धतीने दिसायला भेटेल, राईट. तो डायग्राम कशी दिसायला भेटेल, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. किंवा लक्षात घ्यायचं इथून जर तुम्ही कापला रे कापला, इथं काय करायचं माहिती आहे का, इथून कापला ना तुम्ही अशा पद्धतीने दाखवायचं डायरेक्ट. तुम्हाला माहिती आहे ना, याला जर कापला ना तर तुम्हाला कसं दिसायला भेटत असतं, या अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. हे तुम्हाला माहिती आहे. एक तर तुम्ही असं करा, एकतर ही पण आयडिया सांगून देतो, नाहीतर मी फिक्सवाली पण आयडिया सांगतो. फिक्सवाली आयडिया सांगून तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर करून सांगेल, कळून देईल बात कशी बघा. तर तुम्ही काय केलं, एखाद्या येतं कापला आणि त्याला फिक्स करून टाकला, राईट. आणि फिक्स केल्यानंतर मी अशा पद्धतीने दाखवतो. बोला इथपर्यंत क्लिअर आहे का, की फिक्स केल्यानंतर जिथं कापायचं होतं मला या एक्स सेक्शनला, राईट, आणि कापून त्याला मी फिक्स करून टाकला.
ओके, फिक्स करून टाकला आणि लोडिंग तिथे दाखवून दिली. आता काय करेल मी तुम्ही जर बघायला गेलं ना याला तुम्ही ना दोन पद्धतीने मांडू शकतात. कसं रे असं मांडता येईल मला, असं मांडून दिली रे मी. एक तर मला अशी डायग्राम बनवता येईल याची, प्लस मला काय करता येईल बरं का, राईट, एकदा एक लोडिंग दाखवून डायग्राम बनतो, एकदा दुसरी लोडिंग दाखवून डायग्राम बनवतो. अशाप्रमाणे हा फिक्स आहे. इकडे सांगायचं तात्पर्य काय असं आहे ते, ही पहिली डायग्राम प्लस दुसरी डायग्राम काय, राईट. अशा पद्धतीने हे दोन डायग्राम बनतात मला. म्हणजे ही जी काही डायग्राम आहे या दोन डायग्रामला मी असं बनवू शकतो ना, पहिले ही लोडिंग घेतो अशा पण दाखवतो, दुसरी लोडिंग घेतो अशा पण दाखवतो. ठीक आहे, असं मी करू शकतो. मी तुम्हाला दोघं पद्धत सांगतो आहे. ही पद्धत सांगायची राहून गेली आपल्याला, ही पण मी तुम्हाला सांगतो आणि ही वाली मी तुम्हाला सांगतो. ही खालची का सांगायची मला इथून कळून जाईल. बघा आता तुम्ही जर बघायला गेलात तर याची डायग्राम कशी बनते ते हे बघा. बीम तर तुम्ही काढलाय ना, हे बघा अशा पद्धतीने बनतं ते, हे बनतं आहे प्लस हे वालं बनते. क्लिअर, असं बनते. आता तुम्ही मला सांगा या लोडमुळे काय होईल बरं का, हा लोड जर का वरती लागत असेल, हा बीमवरती चालत जाईल ना, मला असं दिसायला भेटते ते, असं होऊन जाईल ना त्याचं काहीतरी. तर असं काहीतरी आपल्या होताना दिसायला भेटेल. तर हे मला होताना दिसायला याचा मिनिंग काय होतं बरं का, हा शेप काय आहे रे असा, हा शेप कसा आहे बरं का, बघा असा शेप म्हणजे काय, ही वाटी बघून घ्या तुम्ही, असा शेप येतो तो, हा या शेपचा तुकडा आहे ना तो, हावाला एवढा पोर्शन येतो. याचा अर्थ हा शेपला आपण सॅगिंग म्हणतो म्हणे, राईट ना, याला सॅगिंग म्हणतो. आणि सॅगिंग म्हणजे काय, सॅगिंग म्हणजे पॉझिटिव्ह म्हणतात. तर याचा अर्थ काय झाला बरं का, इथं सॅगिंग होते. प्लस इथं जर बघायला गेलं तर याचा शेप कसा बनेल रे, असंच वाकेल ना खाली. जर हा असा वाकत असेल तर मला सांगा बरं का हा कोणाचा भाग आहे. तर तुम्ही म्हणणार की आता याचा भाग आहे, हा याचा भाग आहे. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की एवढा तुकडा येतो, याचा अर्थ हा सॅगिंगचा भाग आहे. मग हा सॅगिंग, इथं सॅगिंग होताना दिसायला भेटते याच्यामध्ये. मला लक्षामध्ये येतं काय बरं का, की आपला जो बीम आहे त्या बीममध्ये मला दोन गोष्टी घडताना दिसायला भेटत आहेत. एक व्हर्टिकल लोडमुळे सॅगिंग आणि हॉगिंग, या दोघांचं एकत्रितपणे काहीतरी वेगळं बनून जाईल. या दोघांपैकी जो जास्त असेल ना तो नवीन शेप तयार होताना दिसायला भेटेल. एवढी बात क्लिअर झाली का, की या लोडिंगमुळे असं आणि या लोडिंगमुळे असं बनते. आलं लक्षात रे, हो. राईट. आता मी काय करतोय बघा, आता आपण काय करणार, आता कामाला लागा बरं का. आपण कसं कामाला लागायचं, सो इथं लोड होता, राईट, इथं पण लोड होता. तुम्हाला दिसायला भेटतो काय बरं का, यांतर किती होतं आपला एक्स, यांतर किती होतं आपलं एक्स. तर तुम्हाला मुवमेंट घ्यायची आहे ना आता, तर तुम्ही मुवमेंट कशी घेणार, कुठे घेतात, इथं मुवमेंट घेतात, राईट, इथं मुवमेंट. सो बेंडिंग मुवमेंट ॲट अ एक्स सेक्शन इज इक्वल टू, हां काय बरं का, अगोदरची मी जे काही पाठ करण्यासाठी लिहून दिले ना मी त्याच्यानुसार सांगतो आहे. बघा, नाही तर मी तुम्हाला दुसरी आयडिया तर सांगणारच. तर पाठ करण्यासाठी जे काही आपण लिहून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण काय बोललो की सॅगिंगला आपण पॉझिटिव्ह घेतो, त्यामुळे इथं जी मुवमेंट येईल ती काय येईल बरं का रे, इथं रिॲक्शन होती काहीतरी, राईट. सो रिॲक्शन होती काहीतरी, समजा रिॲक्शन असेल RA, तर तुम्ही काय करणार RA × X. मग आता याच्या पुढे मायनस लावायचं का पॉझिटिव्ह लावायचं हे तुम्हाला कळून गेलं ना. कशावरून कळून गेलं, की या लोडिंगमुळं, हे जी काही लोडिंग होती या लोडिंगमुळे काय झालं होतं, या लोडिंगमुळे सॅगिंग आली होती. सॅगिंग म्हणजे पॉझिटिव्ह, त्यामुळे मी RA × X करणार, राईट. पुढे जाणार. आता या लोडिंगमुळे काय आली ती हॉगिंग आली, हॉगिंग शेप तयार झाला. आता हॉगिंग असेल म्हणजे काय, मायनस करेल मी, मायनस. तर त्यामुळे तुम्ही क्रॉस सेक्शनवरती मुवमेंट कशी घेणार बरं का, ही वरतून येणारा लोड होता काहीतरी 3 असेल, तो समजा 3 जर का असेल तुम्ही काय करणार 3 × X हे काय झालं आपला हा पॉईंट लोड. कुठेला ॲड करतो हा पॉईंट लोड सेंटरमध्ये, आणि तुम्हाला काय करावं लागतं आहे, आणि सेंटरमध्ये लावतो मुवमेंट कशी घेणार x/2 वरती. तो 3 × X × x/2 हे तुम्हाला काढता येत असेल, 3 × X × x/2. अशा पद्धतीने आपली ही बेंडिंग मुवमेंट येऊन जाईल. तर या पद्धतीने लोक काढतात, राईट. तर बेंडिंग मुवमेंट काय आली बरं का, आता बेंडिंग मुवमेंट ॲट X इज इक्वल टू RA × X - 3x²/2. हा एक्सप्रेशन आपल्याला दिसायला भेटेल, हे एक्सप्रेशन आपलं आहे. आता एक्सप्रेशन जर का बघायला गेलं तर इक्वेशनमध्ये काय, इक्वेशन जे बनवतो आहे मी, हे इक्वेशन कसं बनतं आहे बरं का, याच्यामध्ये x² दिसायला भेटतो आहे. x² म्हणजे काय बरं का, की आपली डायग्राम पॅराबोलिक असेल. x² म्हणजे काय, पॅराबोलिक असेल. जर फक्त x असेल तर डायग्राम काय असेल, लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन असेल, राईट. तर ही स्ट्रेट लाईन नाही, ही कर्व आहे असं मला दिसायला भेटत असतं. ही एक तरीका आहे इक्वेशन बनवण्याचा, याच्यावरून आपल्याला एक आयडिया लागून जात असते की सॅग होते का हॉग होते कशामुळे, ही एक आयडिया लागून जात असते. हे कन्सेप्च्युअलचा भाग झाला. परंतु सोपं करण्यासाठी लोक काय करतात, अशा पद्धतीने करतील बघा. तर इथं काय करतो बरं मी, याला कोणत्या पण सेक्शनला कापतोय, समजा एक्स अंतरावरती कापतोय, हे एक्स अंतर आहे, एक सेक्शन इथं टाकून दिला, राईट. आता तुम्ही कापल्यानंतर इथं ऑब्झर्व केलं तर तुम्ही इकडे बघा किंवा इकडे बघा, आपण जनरली इकडे बघतो. जर तुम्ही डाव्या साईडला जर का बघत असेल तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, या बीमला असं बनवतो तुम्ही बघा,
राईट. असं बनवून देईल ते. आणि इकडच्या साईडला जर का बघायला गेला तिकडे काय बनवून देईल, असं बनवून जाईल ते. राईट. तर ही वाली डायग्राम आपल्या लक्षामध्ये घ्यायची असते. मग सिंपल आहे. जर समजा तुम्ही इकडचा एक तर इकडचा अभ्यास करा किंवा इकडचा अभ्यास करा, दोघांकडून काढून टाका, तुम्हाला इक्वेशन सेमच भेटेल. एक तर इकडची बाजू घ्या किंवा तिकडची बाजू घ्या. कारण की माहिती आहे ना, कोणत्या पण सेक्शनवरती मुवमेंट याप्रमाणे एकमेकांना इक्विलिब्रियममध्ये राहते, हे माहिती आहे तुम्हाला. राईट का. तरच तर तो बीम एकदम शांत बसला आहे, नाही तर तो वाकून गेला असता. इथं जर का समजा हिंज राहिली असती तर त्याने मुवमेंट दिली असती का, नसती दिली मुवमेंट. राईट. तो प्रत्येक ठिकाणी इक्विलिब्रियम मेंटेन आहे मुवमेंटचं सुद्धा, म्हणून हे सगळं ओके दिसायला भेटतंय. मग आता बघा बरं का, आता काय करणार मी, आता काय करणार सिंपल आहे. माझ्याकडे काय येणारा इज इक्वल टू जाणारा, हा वाला प्रिन्सिपल मी इथं वापरतो. इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही बोलत नाही मी, येणारा इज इक्वल टू जाणारा बोलतो. म्हणजे काय होईल बरं का बघा, तर इथं जी काही मुवमेंट आहे ही अशा पद्धतीने दिसायला भेटत आहे. आणि ह्या पण वरती चालला, तो कुठे मुवमेंट घ्यायची असेल तुम्हाला या पॉईंटला, जिथं तुम्ही कापलेला आहे तिथं मुवमेंट घ्यायची. मग तिथं जर तुम्हाला मुवमेंट घ्यायची तर कशी घेणार तुम्ही, याच्यामुळे हा बघा, हा येतो आहे आपल्या याच्याकडून गोल फिरून, तुम्ही काय करणार, आर ए इंटू नंतर किती एक्स, हा येतो आहे बरोबर असा क्लॉकवाईज घुमून येतो आहे. राईट. नंतर ही लोडिंग जी काय आहे, ही लोडिंग कशी खाली लागते ना, तर ही अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असा घुमून येईल. तसं नाही करायचं आपल्याला. काय आपल्याला येणारे घ्यायचे, येणारे म्हणजे काय, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. मग क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये हा एकटा येत होता. राईट. आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये दोन येतात, त्यामुळे येणारा इज इक्वल टू जाणारा म्हणतो. एक क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज असं म्हणतो. मग क्लॉकवाईजमध्ये जे काही आहे तुम्ही जर बघायला गेलं तर क्लॉकवाईजमध्ये एकटा होता, अँटी क्लॉकवाईजमध्ये दोन आहेत. कोणते, हा पण एक आहे अँटी क्लॉकवाईजमध्ये ना, हा पण एक आहे. तो इथं काय म्हणणार मी, बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स, हा जो काही काढला आहे ना इथं मी, ही बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स आहे. सो बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स. आणि इथं जर बघायला गेलं तर काय बरं का, या लोडिंगमुळे प्लस लोडिंगमुळे काय होईल, डब्ल्यू इंटू एक्स बाय टू. बरोबर. इथं मुवमेंट जर घेताय तर डब्ल्यू इंटू एक्स ही लोडिंग झाली, सेंटरमध्ये लावतायत. तो डब्ल्यू एक्स ही लोडिंग सेंटरमध्ये लावल्यानंतर एक्स बाय टू वरती तुम्हाला लागेल. सो डब्ल्यू इंटू एक्स बाय टू अशा पण येऊन जाईल. तुम्हाला काय काढायचं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स काढायचं. देअरफॉर काय होऊन दिले, आर ए इंटू एक्स मायनस डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू, या अशा पण त्याचं एक्सप्रेशन पुन्हा बनवून देईल बी एम एक्स. अशा पद्धतीने काढा. तुम्हाला ज्या पद्धतीने काढायचं त्या पद्धतीने काढा, फक्त एक्सप्रेशन बनवून काढा. तो एक्सप्रेशन काय बनवून गेलं बरं का आता फायनली आपलं, बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू आर ए इंटू एक्स मायनस डब्ल्यू एक्स स्क्वेअर, डब्ल्यू म्हणा 3 असा काय असेल ते बाय टू, अशा पद्धतीने बनवून जाते. राईट. आता तुम्ही जर का समजा समजून घेण्यासाठी जर तुम्ही इथं व्हॅल्यू लिहून घेतल्या, समजा जर त्याची बात करू आपण की चल बाबा मला आर ए पण माहीत होता आणि मला डब्ल्यू पण माहीत होता, त्यासाठी तुम्ही बीम असा काढून घेतलं असतं. तो बीमची डायमेन्शन इथं किती असेल, इथं 10 असेल म्हणे, आणि इथं लोडिंग जी काही असेल वरून ती 3 किलो न्यूटन पर मीटर आहे म्हणे. राईट. असे म्हणे UDL दिले. म्हणजे डायमेन्शन जर का देऊन असेल तर तुम्ही काय करणार, इथं व्हॅल्यू लिहून टाकणार. काय आर ए किती येतो आहे, आर इथं दिला आहे त्याने 10च दिला आहे. सो 10 एक्स मायनस डब्ल्यू किती आहे, सो डब्ल्यू जर तुम्ही बघायला गेला तर डब्ल्यू 3 आहे, तो 3 एक्स स्क्वेअर बाय टू. अशा पद्धतीने एक्सप्रेशन आपलं बनत आहे. हे एक्सप्रेशन तुम्हाला बनवता आलं, समजा हां, एक्सप्रेशन तुम्हाला बनवता आलं. मग आता याच्यावरून आपण काय करणार, आपण प्रत्येक ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काढू शकतो. कोणत्या पण या ठिकाणी समजा इथून मी एक्स मोजायला सुरुवात करत होतो, तो इथं एक्स 0 असेल, एक्स 1 मीटरवरती किती, एक्स 2 मीटरवरती किती, एक्स 3 मीटरवरती किती, 4 मीटरवरती किती, राईट. इथपर्यंत आपल्याला कोणती पण डायग्राम बनवता येईल. मग समजा मी म्हणतोय एक्स इज इक्वल टू 0 जेव्हा असेल तेव्हा बेंडिंग मुवमेंट किती असेल बरं, तुम्ही म्हणणार इथं 0 टाकून दे, इथं 0 टाकून दे, किती असेल बेंडिंग मुवमेंट त्या ठिकाणी, तर तुम्ही म्हणणार 0 असेल. क्लिअर. जर मी असं बोललो की एक्स इज इक्वल टू समजा ए बीमची टोटल लेंथ जी नाही 5 मीटर आहे, 5 मीटर आहे, तुम्हाला मी बोललो की एक्स इज इक्वल टू 5 मीटरवरती सांगा BMD किती असेल, बेंडिंग मुवमेंट किती असेल, तर तुम्ही म्हणाल बेंडिंग मुवमेंट म्हणजे त्या ठिकाणी ताकद किती असेल, तर तिथे ताकद किती असेल बरं का. याशी लोडिंग लावल्यामुळे सगळ्यात जास्त ताकद कुठे जनरेट होते, तर ती होते या फिक्स सपोर्टला. तर तुम्हाला माहिती आहे फिक्स सपोर्टला कसं बरं का, किती टाका बरं का. तर एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 5 टाकली तर किती झाले 50, 10 × 5 50, इथं टाकले तर 5 वर्ग 25, 25 × 75, तो 75 डिवाइड बाय 2, 50मधून 75 डिवाइड बाय 2 जर का केले तर उत्तर किती येईल प्रकारे, उत्तर किती येईल 12.5 किलो न्यूटन मीटर. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 मीटरवरती 12.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर बनते. राईट. आणि इक्वेशन कोणत्या प्रकारचं आहे, इक्वेशन पॅराबोलिक प्रकारचं आहे. राईट. तर तुम्ही काय करणार, याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनवून टाकणार. ही डायग्राम कशी बनते, त्यासाठी अजून तुम्हाला एक गोष्ट काढावं लागेल. एक्स इज इक्वल टू 0ची बात झाली, एक्स इज इक्वल टू 5ची बात पण झाली, पण बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम कुठे आहे हे तुम्हाला शोधायला लावतात. ते बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम कुठे आहे हे तुम्हाला शोधायला लावतात. ते तुम्हाला मग काय वापरावं लागतं त्या ठिकाणी, मॅक्झिमा आणि मिनिमा. तुम्हाला आठवत असेल मॅक्झिमम मिनिमाचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट अख्ख्या इंजिनिअरिंगमध्ये असतं. त्यामुळे मॅक्झिमा आणि मिनिमा तुम्हाला जमायलाच पाहिजे. मग आता काय बरं का, इक्वेशन काय होतं आपल्याकडं, इक्वेशन होतं हेवाला 10x - 3x स्क्वेअर बाय 2, हे इक्वेशन होतं. मग तुमच्या लक्षामध्ये असेल काय की ही बेंडिंग मुवमेंटचं एक्सप्रेशन आहे. ही बेंडिंग मुवमेंट जी की ना कुठेतरी मॅक्झिमम असेलच, कुठेतरी मॅक्झिमम असेल. आता कुठे मॅक्झिमम असेल ते जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला मॅक्झिमा काढावं लागेल. मॅक्झिमम कसं काढतात, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ द बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स
याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स. एक्स म्हणजे काय, तिचे अलॉंग एक्स तुम्हाला घुमायचं आहे आणि तुम्हाला बघायचं की कोणत्या एक्सच्या पॉईंटला अलॉंग एक्स तुम्ही फिरतायत आणि कोणत्या एक्सला, तो डी एक्स म्हणतोय मी, तो अलॉंग एक्स तुम्ही जर घुमतायत तर कोणत्या पॉईंटला तुम्हाला बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम भेटते हे तुम्हाला बघायचं आहे. मग तुम्ही काय करणार बरं का, सो बेंडिंग मोमेंट ॲट द एक्स इज इक्वल टू व्हॉट, डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचा झिरोला कम्पेअर करणार. सो कम्पेअरिंग विथ झिरो. देअरफॉर बेंडिंग मोमेंटचं एक्सप्रेशन काय होतं, बेंडिंग मोमेंटचं एक्सप्रेशन होतं 10x मायनस 3x² 2 हे एक्सप्रेशन होतं त्याचं. याचा डेरिव्हेटिव्ह जर का घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येईल बरं का रे, 10xचा डेरिव्हेटिव्ह येऊन जातो 10, राईट. पुढे 3/2 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, राईट. आणि x² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, x² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. सो 2 कटला एक्सप्रेशन काय बनून राहते 10 मायनस x किती 10 - 3x. तो 10 - 3x एवढं एक्सप्रेशन बनतं. इथून बघा 2 कटला 10 - 3x बनतं. याला कंपेअर करायचं झिरोसोबत. तो जे काही इक्वेशन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं, त्याला कंपेअर करायचं झिरोसोबत. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की x इज इक्वल टू 10/3 वरती, x इज इक्वल टू 10/3. 10/3 म्हणजे कुठून मोजतोय मी या इकडच्या सपोर्टपासून बरं का, इथून. तर x इज इक्वल टू 10/3 3 कारण की तुम्ही सुरुवात इक्वेशनच इकडच्या साईडपासून बनवलेलं ना, त्यामुळे x तुम्ही इकडून मेजर करता हे तुम्हाला माहिती आहे. सो x इज इक्वल टू 10/3 वरती, x इज इक्वल टू 10/3 वरती काय आहे आपलं, x इज इक्वल टू 10/3 वरती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आहे. काय त्या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आहे, x इज इक्वल टू 10/3 वरती. ओके, मग तिघं कंडिशन तुम्हाला जेव्हा भेटून जात असतात तर तुम्ही काय करता, त्याचं एक BMD बनवून टाकणार. काय बरं का, की यार x इज इक्वल टू 0ला ठिकाणी बेंडिंग मोमेंट 0 आहे, x इज इक्वल टू 5च्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट किती आहे, बेंडिंग मोमेंट आहे 12.5 आहे, राईट. यांना आपल्याला जोडायचं आहे अशा पद्धतीने. पॅराबोलिक इक्वेशन आहे तो पॅराबोलिक नाही. आणि मला काय असं कळालं की x इज इक्वल टू 10/3 वरती, x इज इक्वल टू 10/3 वरती आपली काय मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इथं किती आहे, ती काढून बघा 16.66 येऊन जाईल. कसं काढणार मी, जे काही बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन आहे 10x - 3x² 2 त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती टाकून दिली मी 10/3. तर त्याच्यामध्ये काय एक्सची व्हॅल्यू 10/3 टाकली ना, तर या पॉईंटमध्ये मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती असेल हे तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर झालं काय, तर अशी BMD बनून जाईल. क्लिअर झालं. तर आता माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, की ही BMD बनते गड्या, अशी बेंडिंग मोमेंट डायग्राम बनते. आता ही जी बेंडिंग मोमेंट डायग्राम बनते हे तुम्हाला काय दाखवते माहिती आहे का, हिला पॉझिटिव्ह म्हणतो. ही काय दाखवते माहिती आहे का, ही तुम्हाला काय दाखवते, आता याचा शेप मी असा पद्धतीने दाखवला आहे पॉझिटिव्ह. ॲक्च्युली हा शेप कोणता झाला आपला, इथे जर बघायला गेलात हा शेप कोणता आहे आपला, त्याच्याबरोबर सॅगिंग आणि हॉगिंगबद्दल तुम्हाला पुढे ते कळून जाईल. तर मी म्हणतोय सध्यासाठी पॉझिटिव्ह. याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. याचा मिनिंग असा होतोय की प्रत्येक हा जो आहे ना, प्रत्येक हिवाली एवढी ताकद देते, हवाला एवढी ताकद देतोय. सगळ्यात जास्त ताकद जी आहे ना तिथं लागते या पॉईंटवरती. सगळ्यात जास्त ताकद कुठे जनरेट होते, या पॉईंटवरती. सो बेंडिंग मोमेंटची ताकद तिथं जास्त लागते. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे. ही झाली बेंडिंग मोमेंट डायग्राम. क्लिअर झालं का, म्हणजे वरून लोड आल्यानंतर आपली बीम जो आहे ना बेंड होत असतो, पण त्या बेंडला रोखण्यासाठी आतमध्ये जी ताकद तयार झालेली आहे ती अशी तयार झालेली असते. इथं 0 तयार झालेली आहे, इथं 12.5 तयार झालेली आहे, इथं मॅक्झिमम 16.6. तो ही वाली डायग्राम आपली क्लिअर झाली का रे. डायग्राम नवीन सांगू का उदाहरण, कुलदीप हे उदाहरण नवीन सोडून दाखवू का, बेसिक लेवलला सांगतोय फक्त मी. सॉममध्ये आपण डिटेलमध्ये कोणत्या पण बीमला सॉल्व करून घेणार. कुलदीप क्लिअर आहे का हे, हो. राईट. चला नेहा तुला घेऊ आपण उदाहरण, क्लिअर होतील. पुढचं उदाहरण घेऊ ना, अजून हे उदाहरण घेण्यापेक्षा अजून दुसरं उदाहरण घेऊ. चला, तो समजा मी एक बेसिक लेवलला एक उदाहरण घेतोय. इथं घेतला मी हिंज, राईट. इथं घेतला मी रोलर आणि इथं आपल्या पहिले अशा पद्धतीने लोडिंग देऊन दिलेली. आता मला म्हणतात काय बाई याची बेंडिंग मोमेंट डायग्राम बनवून दाखवा, की वरून असा लोड आल्यावरती कशा पद्धतीने काय होते बा. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, की आता हा काय होतं आपले, हा सॅग होणार आहे पक्का, हा बीम का होणार आपला सॅग होणार आहे, एवढी बात कन्फर्म आहे. त्यामुळे याची डायग्राम काय बनणार आहे, सॅगिंग बेंडिंग मोमेंट डायग्राम बनणार आहे. आज भलेही मी असं काढून टाकलेलं आहे, पण मी याला वरती पॉझिटिव्ह दाखवतो बरं का. मागे जी डायग्राम आली होती ते पॉझिटिव्ह दाखवलं आहे. बीम आपला बेंड कसा करत होता त्याच्यानुसार तो पॉझिटिव्ह उत्तर येत आहेत. याचा अर्थ काय झाला बरं का, की ती मागची जी आहे ना सॅगिंग बेंडिंग मोमेंट डायग्राम होती. अशी जी डायग्राम असते याला वरती पॉझिटिव्ह लिहितोय, ही सॅगिंग बेंडिंग मोमेंट डायग्राम होती. ते लिहू शकतात सॅगिंग बेंडिंग डायग्राम मध्ये लिहिलं आहे पॉझिटिव्ह, राईट. तुम्हाला क्लिअर कळेल. पुढे जाऊ आता. याला मी दोघं पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, राईट. तर दोघं पद्धतीने तुम्ही जर का सॉल्व करायला गेला तिथं काय येईल प्रकारे, कापा इथून जर कापला आणि इकडे जर बघतायत तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. कापल्यावरती याला फिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने ह्या ॲक्च्युली आपला बीम बनून जाईल. हा एवढ्या याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. मग इथं जर बघायला गेलं तर काय बरं का, मी याला दोन पद्धतीने लिहू शकतो. एकतर ही रिॲक्शन अशी दाखवून देईल, राईट. दोघं रिॲक्शन
आणि दुसरं काय दाखवलं बरं का, आणि दुसरं एकतर दुसरं प्लस किती पण याच्यामध्ये करा, त्याचा काही विषय नाही की दोनच करायचे का, 3 करायचे का, पटेल तेवढ्या याच्यामध्ये करा, फक्त तुमच्या माहितीसाठी. असं मी 2 दाखवणार व्हर्टिकल याच्यासाठी, बरोबर. तो मी अशा पद्धतीने करून घेणार. आता तुम्हाला वरती जे ना इथं दिलेलं असं त्यांनी 5 किलो न्यूटन पर मीटर म्हणून दिलेले आहे. मग लोडिंग दिलं असेल तुम्हाला रिॲक्शन काढता येईल ना. काय बरं का, लोडिंग जी काय आहे ती लोडिंग काय आहे, लोडिंग व्हर्टिकल आहे. जर व्हर्टिकल लोडिंग जर का असेल तिथं हॉरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही, एवढं तुम्हाला कन्फर्म आहे. मग किती बरं का, आणि याची लेंथ दिली आहे 10 मीटर. मग 10 मीटर जर का असेल तर सिमेट्रिकल डायग्राम दिसायला भेटते. मग काय असेल बरं का, 5 गुणिले 10, 10 5 किती झाले 50. 50 जर का असेल तर वरून 50 लोड येतो, म्हणजे इथून रिॲक्शन किती असेल 25, रिॲक्शन 25, म्हणजे इथं किती असेल 25. मग हा काही कामाचा नेला काढून फेकतो 25. व्हर्टिकल लोडिंग आहे ना 25 आहे, राईट. इथं रिॲक्शन किती आली 25, आणि इथं रिॲक्शन 25 आली. ओके, इथं 25, इथं 25 असेल, इकडे 25. इकडचं तर आपण काही कामच करत नाही, एवाला 25 माझा कामाचा होता. आता तुम्ही मला सांगा, जर हा 25 इकडून असा लागत असेल तर नक्कीच त्याला असं हे करून टाकेल. म्हणजे इथं काय होईल बरं, सारा सांगा. हा कोणता शेप आहे नेहा, हा कोणता शेप आहे, हा सॅगिंग आहे, राईट. यात जर बघायला गेली तर काय, हा कोणता आहे, हा हॉगिंग आहे. आणि सॅगिंगला एका म्हणतात पॉझिटिव्ह म्हणतात, हॉगिंगला एका म्हणतात निगेटिव्ह म्हणतात. एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे. मग आता मुवमेंट मला इथे घ्यायची. मुवमेंट कशी गेली बरं का, या लोडमुळे इथे एक्स एवढं कापलेला भाग आहे आपला, याची मुवमेंट किती येऊन जाईल बरं का याच्यामुळं. तुम्ही म्हणणार बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू 25मुळे 25 इंटू एक्स. 25 इंटू एक्स तर मी करून टाकलेलं आहे, परंतु हे काय बरं का, हे काय सॅगिंग आहे. सॅगिंग असेल म्हणजे 25 एक्सच्या पुढे पॉझिटिव्ह चिन्ह असेल, जे की मी देणार नाही. पॉझिटिव्ह असेल मी पॉझिटिव्ह कशाला देऊ, बरोबर की नाही. अशा पद्धतीने पुढे इकडच्या डायग्राममध्ये जर का आलात तिथं काय होईल बरं का, तो ही लोडिंगमुळे झाली. आता दुसरा इकडे बघा, या लोडिंगमुळे काय होईल बरं का, इथं मी बेंडिंग मुवमेंट घेतो आहे, तर इथं लोड किती होता, इथं लोड होता आपला 5 लोड होता. सेक्शन एवढा होता हा एक्सवाला. तर लोड किती होते 5 इंटू एक्स, हा एक लोड येतो आहे, आणि तो सेंटरमध्ये मी लावतो आहे. तिथे काय होईल बरं काय, 5 इंटू एक्स, राईट. आणि कुठे ॲक करायचा तो सेंटरमध्ये लावायचा. नंतर किती राहून दिलं x/2. सो 5 इंटू एक्स एवढा लोड आहे, इथं मुवमेंट घेत आहे, तो 5 इंटू एक्स इंटू एवढं हे काय असणार आपलं हेवालं याच्यामधलं अंतर. सो x/2 इंटू x/2 अशा पद्धतीने करून टाकतो म्हणे मी. मग देअरफोर आता इथं काय होते, इथं हॉगिंग होते, त्यामुळे तुम्हाला मायनस द्यावं लागेल. सो देअरफोर टोटल काय येते, 25x मायनस 5x² 25x मायनस 5x²/2 अशा पद्धतीने मला दिसायला भेटते, राईट. सो 25x मायनस 5x² दिस इज अवर इक्वेशन. या मेथडने मी या इक्वेशनला मी असं बनवले. तर या इक्वेशनला बनवण्याचा तरीका एक होता, पण दुसरा एक तरीका अजून तुम्हाला मी सांगून देतो. मग इक्वेशन आपलं बनवून देईल, मग आपण पुढे जाऊ. काय बरं का, हे झालं आपलं हिंज इथून, ठीक आहे. तर हे झालं काय इथून हिंज, इथं काय रोलर आहे, हे लोडिंग आहे. इथं जर तुम्ही कापला तर कापल्यानं तुम्हाला एक बात कन्फर्म दिसायला भेटून काय बरं का, की याला असं मी दाखवत होतो, याला मी असं दाखवत होतो. इकडे तर माझ्या काही कामाचं मी घेत नाही, राईट. हे वाले बघा, अशी डायग्राम आपली बनते, अशी डायग्राम आपली बनते. मग हा काय असतो, अबू बांध दाखवला आहे काय, हा आहे ना बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स आहे, राईट. बेंडिंग मुवमेंट ॲट, मग बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स. मग तुम्ही काय होणार, जाणारा इज इक्वल टू येणारा करून टाका. मग कोणकोणते जाणार आहेत बरं का, इथं दिसायला भेटेल किती होता 25, हे नंतर किती होतं एक्स. सो इथं तुम्ही मुवमेंट जर घेतली तर हा काय आपला असा, हा इकडून क्लॉकवाईजमध्ये. सो 25 इंटू एक्स, राईट, इज इक्वल टू बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स प्लस याच्यासोबत अजून क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये कोणता घुमतो आहे, हा लोडिंगवाला किती 5 इंटू एक्स इंटू x/2. सो देअरफोर बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू याला इकडे राहू देतो, याला इकडे आणतो. सो 25x मायनस 5x²/2. बोला क्लिअर आहे का, क्लिअर आहे ना भाग्यश्वरी. तो एक्सप्रेशन बनलं. आता मला सांगा, बेंडिंग मुवमेंटचं जे एक्सप्रेशन बनतं आहे ते एक्सप्रेशनमध्ये एक्स आहे, त्या एक्सवरची डिग्री जर बघायला गेलात ते डिग्री किती आहे बरं का, 2 आहे. तर पॅराबोलिक आहे ती, तर डिग्री काय आहे पॅराबोलिक आहे. जर पॅराबोलिक असेल तर या ठिकाणी कर्व कोणती बनेल, पॅराबोलिक कर्व बनेल. म्हणजे पॅराबोलिक कर्व म्हणजे काय बरं का, स्ट्रेट राहणार आणि काहीतरी कर्व शेप असेल. अशा पद्धतीने डिस्कशन दिसायला भेटते. मग मी बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू एक्सप्रेशन 25x मायनस 5x² दिसायला भेटते. मग आता आपण काय करणार बरं का, आता कॅल्क्युलेशन तर बघा बरं, आता याचं कॅल्क्युलेशन कसं करणार. सो देअरफोर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, की BMX इज इक्वल टू 25 मायनस 5x²/2. देअरफोर मी जर एक्स इज इक्वल टू जर का समजा 0 टाकत असेल तर बेंडिंग मुवमेंट मला किती भेटेल, 25x आहे ना, हां, तर किती भेटेल, 0 भेटेल, राईट. जर समजा मी एक्स इज इक्वल टू टोटल लेंथ टाकत असेल, मी कुठून मेजर करतोय लक्षामध्ये राहू द्या, मी मेजर कुठून करतोय, इथून मेजर करतोय, इथून इकडे चाललो, राईट. मग किती असेल बरं, एक्स इज इक्वल टू 10,000 टाकला मी तर
तर एक्स इक्वल टू 10 जरी टाकला तुम्ही तिथं पण बेंडिंग मोमेंट किती असेल 0 असेल. कॅल्क्युलेशन करून बघून घ्या, राईट ना. कॅल्क्युलेशन करून बघून घ्या, तुम्हाला 10 शून्यच भेटेल बेंडिंग मोमेंट. आता मला काढायचं की यार मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे आहे आणि किती आहे. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे आहे आणि किती आहे. सॉममध्ये सरळ एवढ्याच बेसिक लेवलला क्वेश्चन विचारतात. सॉमचे तुमचे 2 मार्क इथूनच पक्के होऊन जातात डायरेक्ट. हे ॲक्च्युली बेसिकच शिकत आहात तरी पण 2 मार्क परफेक्ट झाले MPCमध्ये. ठीक आहे, आता बघा बरं काय. मग मी काय करतो माझ्याकडे हे इक्वेशन आहे. मग मला मॅक्झिमम मिनिमा काढावं लागेल गड्या. तुम्हाला तर ॲक्च्युली मॅक्झिमम मिनिमा काढायची जरूरत पण नाही, पण मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकावी, एक मॅक्झिमम तुम्हाला दुसरी एक नवीन कन्सेप्ट शिकायला भेटून जाते. मग आता इथं मॅक्झिमम मिनिमा जर काढायला गेला तर कसं काढणार तुम्ही, की चला बाया बेंडिंग मोमेंटचं. सो डी ऑफ बेंडिंग मोमेंट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कंपेरिंग विथ द 0, राईट. तुम्ही काय करणार बरं का, जे इक्वेशन आहे याचं बेंडिंग मोमेंट काढून घेणार. 25x याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. 25x डेरिव्हेटिव्ह काय असणार 25 माहीत. ठीक आहे, पुढे काय 5x²/2 आहे. 5x²/2 याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं का. सो 25 आहे. 5x²/2 जर करायला गेलं तर किती येईल बरं काय 2.5. x² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो. एक काम करू ना, 5/2 करतो आणि कॉन्स्टंट टेकिंग कॉमन करतो. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x असतो. सो x कटला आपला 2 कटला. देअरफॉर काय म्हणते 2.5 इज इक्वल टू 5x. 2.5 इज इक्वल टू 5x. अशा पद्धतीने करता येईल ना मला रे. तर 2.5 इज इक्वल टू 5x करता येईल मला. सॉरी 2.5 नाही, हा 25 आहे. हा 25 आहे ना, 2.5 थोडी, हा 25 आहे. 25 इक्वल टू 5x मला करता येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 5. हे तुम्हाला करता यायला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला करता यायला पाहिजे. तर एक्सची व्हॅल्यू किती आली 5. म्हणजे याचा अर्थ काय आला बरं का, की बीमच्या जर का मी इथं 5 मीटरवरती जर का आलो ना, तिथं मला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट दिसायला भेटेल. किती असेल ती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट टाकून घ्या. एक्सची व्हॅल्यू तुमच्या एक्सप्रेशनमध्ये टाका. उत्तर किती येईल मला सांगा. तो 25 × x मायनस 5x² करून एक्सची व्हॅल्यू 5 टाका. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती येईल सांगा मला. जर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जर तुम्ही काढली तर किती असेल बरं. सो BM मॅक्स कुठे असणार ती मॅक्झिमम x इक्वल टू 5 वरती किती येईल बरं का ती 62.5 kN मीटर. सो देअरफॉर तुम्ही काय करणार आता डायग्राम बनवा. आपला बीम होता 10 मीटरचा, राईट. त्याच्या या एंडला मुवमेंट किती आहे 0. इथं पण मुवमेंट किती आहे 0. परंतु 5 मीटरवरती सेंटरवरती बरोबर मुवमेंट किती आहे 62.5. आणि रिलेशनशिप कसं आहे बरं का, दोघं ठिकाणी रिलेशनशिप बघून घ्या. तुम्हाला इक्वेशन जे दिसायला भेटते टोटल इक्वेशन, ते इक्वेशन पॅराबोलिक आहे. त्यामुळे तुम्ही काय करणार याला असं बनणार. इथं काय असणार 62.5 kN/मीटर. चला क्लिअर झालं काय रे. क्लिअर आहे भाग्यश्वरी. क्लिअर आहे का तुला. तू कमेंट नाही केली. क्लिअर आहे, राईट. आता अजून आपण एक काम करू ना, एक बेसिक लेवलला एक उदाहरण घेऊ आणि आपल्या डायरेक्ट इलास्टिक कर्वला लागून देऊ. ठीक आहे, तो इलास्टिक कर्वला आपण सुरुवात करून देऊ. इलास्टिक कर्वमधले 20 उदाहरण जर तुम्ही सोडून टाकले तर परीक्षेमध्ये ते 20 उदाहरणाच्या वरती काही येणारच नाही. त्या 20चे 20 उदाहरण आपण सोडून टाकू. ठीक आहे, बघा आता काय तर आता आपण दुसरं उदाहरण घेतो आहे. मी समजा दुसरं उदाहरण घेतो आहे. तर कोणतं उदाहरण घेऊ मी, हे वालं उदाहरण घेतो. दहा, राईट. अशा पण तुम्हाला दिलं आहे फक्त. मग तुम्हाला रिॲक्शन सगळ्यात अगोदर तुम्हाला रिॲक्शन काढावे लागतील. तुम्हाला सगळ्यात अगोदर काय काढावं लागतील, रिॲक्शन काढावं लागतील. आता लोडिंग कशी आहे, व्हर्टिकल लोडिंग आहे. जर व्हर्टिकल लोडिंग असेल तर इथं समेशन ऑफ f(x) येणारच नाही. मग तुम्ही समेशन ऑफ f(x) नाही वापरलं तरी पण चालेल. तुम्ही फक्त काय करा, सो नॉन कॉन्ग्रंट फोर्स सिस्टीम आहे. सो तुम्हाला ॲनालिटिकल कंडिशन 3 असतात, पण 3 पैकी एक कंडिशन आपली काही कामाची नाही आहे. मला 2च वापरायचे. मी समेशन ऑफ f(y) वापरतो. समेशन ऑफ f(y) इज इक्वल टू 0. ही रिॲक्शनला समजा मी RA म्हणत होतो, याला मी समजा RB म्हणतो, राईट. RB म्हणतो. मग आता इथं लक्षामध्ये काय येईल बरं का, तुम्ही जर काही इथं बघायला गेला तर लक्षामध्ये काय येईल, RA आणि RB हे दोघं जण मिळून काय करतात म्हणे, हे दोघं जण मिळून आपण बाण असे दाखवतोय ना त्यांना. तर आपण जनरल बाण दाखवतो, आपल्याला माहीत नाही कोण कोणाला किती रोखतोय. सो RA आणि RBचं उत्तर किती येते 10 येते. हे वरती दोघं चाललेत तो खालू वरती येणारे इज इक्वल टू खाली जाणार. अशा पद्धतीने हे इक्वेशन माझ्याकडून बनून जाते. समेशन ऑफ f(y) इज इक्वल टू 10. समेशन ऑफ f(y) इज इक्वल टू 0 साठी हे इक्वेशन बनलं. आता मुवमेंट विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस. आता झेड ॲक्सिस म्हणजे काय, मी मुवमेंट अबाउट या A पॉईंटला घेतो. अबाउट झेड ॲक्सिस म्हणजे मुवमेंट अबाउट A म्हणतो इज इक्वल टू 0 म्हणतो, राईट. तर काय असेल बरं का, ही कंडिशन जर मी वापरली तर तुम्ही इथं मुवमेंट घेताय तर याच्यामुळे काय असेल बरं का, याच्यामधून जाणारे फोर्सेस 0 असतील. हा असा घुमणारा, राईट, येणारा इज इक्वल टू येणारा इज इक्वल टू जाणार. हा इकडे जातोय, हा इकडे जातोय. मग या पॉईंटच्या अबाउट हा क्लॉकवाईज, हा अँटी क्लॉकवाईज. मग तुम्ही काय करणार बरं का, RB इंटू याची लेंथ दिलेली तुम्हाला, मी लेंथ देऊन देतो. याची लेंथ याची लेंथ आहे इकडे 5 मीटर इथं आणि इकडे 2 मीटर आहे. तर तुम्ही काय करणार बरं का, RB इंटू 5 हा आहे आपला क्लॉकवाईजमध्ये इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज काय असेल 10 × 7. लक्षात 10 इंटू हे टोटल अंतर किती असेल 7. सो 10 × 7 हा फिरतो एक क्लॉकवाईज आणि हा इकडचा फिरतो होता अँटी क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज इज इक्वल टू क्लॉकवाईज. मला सांगा बरं का RBची व्हॅल्यू किती येते.
हे झाले 5 1 5 5 दुने 10 आणि 7 दुने 14. तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का की 7 दुने 14 म्हणजे आरबीची व्हॅल्यू किती येऊन जाते 14 किलो न्यूटन येते. म्हणजे 14 किलो न्यूटन वरती लागते असं याचा मिनिंग होतोय. 14 किलो न्यूटन कुठं लागते वरती लागतोय पद्धतशीर 14 आला. आता बघा वर पुढे काय बघायला जाणार याचा आरबीची व्हॅल्यू जर उचलून मी पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली मी इथं आरबीची व्हॅल्यू 10 जर टाकली तर आरबी तर 14 आहे समजा आरबीची व्हॅल्यू 14 टाकतोय 14 इकडे जर गेला तर 10 मधून 14 गेले 4 उत्तर येईल -4. तो आरईची व्हॅल्यू किती येते आर ए इज इक्वल टू -4 येतोय. तर आर इज इक्वल टू -4 येतो याचा अर्थ काय बरं का तुम्ही दाखवताना बांधता असं दाखवला आहे पण तो असा नसेल तो 4 असा लागत असेल उलटा असेल तो राईट हा 4 किलो न्यूटन असेल. जर मी बांध बदलून टाकला असेल ना तर मायनस चिन्ह द्यायचं नाही बरं का. आता इथं जर बांध तुम्हाला असं दाखवायचं असेल ना वरती तिथं -4 लिहायचा. परंतु समजा तुम्हाला तुम्हाला जो आहे ना तुम्हाला -4 जर तुम्ही बांध तसा दाखवला तर -4 लिहायचा. परंतु तुम्ही जर का खाली दाखवून दिला तर आता तो 4 होऊन जाईल. याचा अर्थ काय होतं बरं का टोटल बघा असा अर्थ होतो याचा अर्थ काय माहिती का जर इथं तुम्ही लोड लावला ना तर इथं रिॲक्शन डेव्हलप होईल परंतु हवाला बिंबर येऊ ना हा वरती जायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे याला ना हा खाली ताणतो. रिॲक्शन अशी लागते इथं तर रिॲक्शन इथं खाली अशी लागेल ही रिॲक्शन वरती लागेल याच्या पण बनली अशी त्याची डायग्राम बनेल. क्लिअर आहे काय तुम्हाला हे सगळं बेसिक आहे रे क्लिअर आहे तो हे क्लिअर आहे म्हटल्यावरती इथं 5 असेल इथं किती असेल हे 2 असेल. मग आता आपण जर बघायला गेलो तर चला बरं का आता आपल्याला काढायची बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढण्यासाठी मी काय करतो राईट इथं किती उत्तर आणलं होतं आपण 4 इथे किती उत्तर आणलं आपण 10 4 आणलं बरं का. आता -4 नाही -4 जर तुम्हाला लिहायचं असेल तर बाण वरती दाखवा मग इज्जतीत अगोदर जसं बाण घेतला जातं तसं घ्या राईट. पण आता मी बाण पलटून टाकला आहे ना मग मी 4 लिहिणार त्याला. क्लिअर आहे. आता हे असलं समजत बसणार नाही मी असलं समजत बसणार नाही मी हे मेकॅनिक्समध्ये शिकलेत पहिल्या वर्षामध्ये. तर मग बघा आता पुढं तो 4 झालं हे 10 झालं. मग आता लक्षामध्ये काय येतं बरं का आपल्या बेंडिंग मुवमेंट डायग्राम मला काढायची इथे मी कापतोय हा एक्स कापतोय इथे एक एक्स कापतोय. याची जी इलॅस्टिक कवर बनवायची असते ना ती इलॅस्टिक कवर खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम समजून घ्या. एक्स इथे जर कापला तर काय बनेल रे राईट. इथं ते एकच प्रकारची लोडिंग इकडे दुसरी तर कोणतीच नाही आणि लोडिंग एक प्रकारचीच आहे ती पण काय करते बघा बरं का. हा काय हे काय शेप आहे रे कोणता शेप आहे हा कोणता शेप आहे हा हॉगिंग शेप आहे. हा आपला कोणता आहे हॉगिंग शेप आहे. म्हणजे बेंडिंग मुवमेंट डायग्राम जी भेटेल मला ती काय भेटेल बरं का. आता तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर तुम्ही बघायला गेला ती कम से कम या झोनसाठी तरी ते तुम्हाला काय भेटते ती तुम्हाला भेटणार आहे हॉगिंग शेपमध्ये निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट जागा हॉगिंग शेपमध्ये. याचा बेनिफिट काय होतो मी सांगतो तुम्हाला राईट. ती वाली केस मला दिसायला भेटते. आता बघा बरं काय करणार या इथं मुवमेंट जर इथं तुम्ही मुवमेंट घेतली तर काय बनेल बरं का रे मुवमेंट इथं घ्यायची तुम्हाला इथं राईट. सो बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स क्रॉस सेक्शन इथं आपण एक्स सेकंड म्हणतोय इज इक्वल टू वॉट इज इक्वल टू हा होता आपला 4 तर 4 इंटू एक्स पण हॉगिंग आहे म्हणून मी मायनस लावून देणार हॉगिंग आहे म्हणून मी मायनस तुम्ही नाहीतर तुम्ही काय करत होते तुम्ही वरती बाण दाखवत होते आणि मायनस म्हणत होते मग काही प्रॉब्लेम नाही. वरती बाण दाखवा आणि -4 म्हणा मग सारखंच होणार आहे काय बरं का. जर तुम्ही असं वरती लावताय तर तो असा शेपमध्ये चालला जाईल असा शेपमध्ये जाणं म्हणजे सॅगिंग होऊन जाणं. मग तुम्ही काय कर सॅगिंग होणार म्हणजे तुम्ही कसं करणार पॉझिटिव्ह मांडलं तरी उत्तर काय होणार निगेटिव्ह येणार. ही बात तर तुम्हाला क्लिअर आहे. सो बेंडिंग मुवमेंट एक्स इज इक्वल टू -4x हे आलं आपलं इक्वेशन. आता मला सांगा बरं इक्वेशन पॅराबोलिक आहे का लिनियर आहे रे पॅराबोलिक आहे का लिनियर आहे. सगळ्यात महत्त्वाची बात त्याच्यावरती UDL नाही आहे ना UDL नसेल तर पॅराबोलिक नाही आहे. सरळ काय पॉईंट लोड आहे जर पॉईंट लोड असेल ना तर पॅराबोलिक इक्वेशनच बनणार नाही इक्वेशन आपलं लिनियर बनणार. इक्वेशन बघा 4x आहे 4x म्हणजे x ची डिग्री 1 आहे म्हणजे लिनियर इक्वेशन हे लिनियर इक्वेशन तो x ची डिग्री 1 आहे म्हणजे लिनियर इक्वेशन आहे असं मला दिसायला भेटते. मग आता इक्वेशन जर का तुम्हाला असं दिलं असेल ना मी तर मला मुवमेंट काढून दाखवा. सो बेंडिंग मुवमेंट x इज इक्वल टू -4x हे इक्वेशन आहे. जर x इज इक्वल टू 0 तुम्ही टाकला तर मला बेंडिंग मुवमेंट त्या एक्सच्या ठिकाणी 0 सापडून जाईल. जर बेंडिंग मुवमेंट जर का समजा मी एक्स इज इक्वल टू जर का समजा मी किती घेतो आहे जर एक्स इज इक्वल टू जर समजा मी समजा मी अंतर किती आहे 5 ना हां जर एक्स इज इक्वल टू समजा मी 5 जर का घेतो आहे तर त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट किती निघून येईल बघा. सो एक्स इज इक्वल टू जर तुम्ही 5 घेतला तर त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट किती निघून येते बेंडिंग मुवमेंट -20चा मिनिंग काय होतं आहे हॉगिंग बेंडिंग मुवमेंट असेल राईट हॉगिंग बेंडिंग मुवमेंट असेल राईट. हॉगिंग म्हणजे डाऊनवर्ड खाली दाखवणार तुम्ही खाली सॅगिंग जी असते ना सॅगिंग ती रेषाच्या वरती दाखवतो आणि हॉगिंग खाली दाखवतो. प्रॅक्टिसनुसार ते कवर होऊन जाईल ठीक आहे. हे -20 आलं. अजून काय होतं बरं का अजून तुमच्याकडे या पॉईंटपासून x अंतर तुम्ही 7 अंतर जा बरं का. जर तुम्ही 7 चालत गेला तर 7 × 28 वगैरे येईन ते राईट तो 7 दिसायला भेटेल. म्हणजे इकडचा तो पोर्शन होता ना इकडचा इथून ते इथपर्यंत याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्हाला बनवता आली. आता इकडचे जे का ना हिला इकडचे पण बनवता येईल का याच्यावरून तुम्हाला बनवता येणार नाही ते याच्यावरून तुम्हाला बनवता येणार नाही का बरं का सांगतो तुम्हाला बघा आता
याच्यावरून तुम्ही बनवता येणार नाही. इथपर्यंतची बात तुम्हाला क्लिअर झाली. आता मला काय करावं लागेल, त्या बीमला पुन्हा उचलावं लागेल. अशा पद्धतीत होता, इथं कापावं लागेल. आता याला इथं कापा, याला इथं कापा आणि इकडून इक्वेशन बनवा, नाही तर इकडून इक्वेशन बनवा, पटेल तिकडून बनवा. तो मी याला इथं कापतो. जर तुम्ही कापला समजा तर काय बनेल रे, इथं मी कापतोय. तर तुम्हाला हा वाला बीम जो होता, या बीमसाठी इक्वेशन वरचं बनलेलं आहे, राईट. तो प्रत्येक बीमसाठी इक्वेशन वेगवेगळं बनणार. या बीमसाठी इक्वेशन वेगळं बनवून गेले, राईट. आता इकडचा हा जो काही बीम आहे यासाठी इक्वेशन मला वेगळं बनवावं लागेल. मी काय करतो, याला असं कापतोय एक्स एक्स सेक्शनमध्ये आणि कापून मी त्याला इकडे बघतोय. मग तुम्ही जर कापून इकडे बघत असाल, तुम्हाला नाही वाटत का असं बनेल डायग्राम? लक्षात असं बनेल ना रे, कारण की तुम्हाला कापल्यावरती काय सांगितलं, याला असं घ्या आणि याला असं घ्या, राईट. मग इकडचा पोर्शन आहे त्याला असं घेणार. मग तुम्ही काय करणार बरं का, सो बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स, बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू, सो बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स इज इक्वल टू वाट, काय येईल बरं का रे, तर काय होतं रिॲक्शन 14. चला सांगा बरं किती येईल रे. इथं होता 10, किती लोड होता वरून 10. हा चालला आहे क्लॉकवाईज, हा बी चालला आहे क्लॉकवाईज. तर तुम्ही काय म्हणणार, बी एम एक्स प्लस 10 इंटू एक्स इज इक्वल टू 0. देअर फोर काय आहे, सो बी एम एक्स इज इक्वल टू -10x, -10x म्हणजे काय बरं का, इथं पण मला हॉगिंग दिसायला भेटते. करून बघा, हॉगिंग दिसायला भेटेल बघा. अशा पद्धतीने शेप बनतोय त्याचा, तिथं पण मला हॉगिंग दिसायला भेटते. तर क्लिअर झाला पॉईंट. तो बी एम एक्स इज इक्वल टू -10x हे इक्वेशन मला दिसायला भेटते फॉर दिस बीम. तर देअरफोर आपण काय करणार आता, तो बी एम एक्स फॉर अनदर बीम इज इक्वल टू -10x. मला सांगा तुम्ही आता, मला एक सांगा, तुम्ही मोजतायत कुठून कापला त्याला, इथून समजा मी इथं बेंडिंग मुवमेंट येणारच नाही रे. इथून जर का मी मेजर करतोय, इथं जर समजा मी एक्स मेजर करतोय, तो एक्स इज इक्वल टू इथं हा आपला एक्स अंतर, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा बरं, एक काम करू आपण. आपलं काम काय करायचं आता मला बघायचं काय की इथे याला मी कापलेला आहे ना, सो कापलेला मी याला इथून आहे, राईट. पण मोजतोय कुठून मी, इकडून मोजतोय. क्लिअर आहे ना, हे मोजतोय कुठून मी बघा रे, इकडून मोजतोय बरं का. इकडून 0 एक्स इज इक्वल टू समथिंग, एक्स टू समथिंग इकडून मी मोजतोय, राईट. मग त्यामुळे इथून जर तुम्ही मोजायला सुरुवात करताना, इथं फ्री लोडिंग आहे आपली, इथून मोजतोय बरं मी, हे लक्षामध्ये राहून द्या. देअरफॉर बेंडिंग मुवमेंट एक्स इज इक्वल टू 0ला किती असेल, या केसमध्ये 0 होऊन जाईल. आणि या पॉईंटला जर का तुम्ही आले, ज्या ठिकाणी तुम्ही कापतायत, तर तिथे किती असेल ते पण तुम्हाला काढता येईल, त्याचा काही विषय नाही आहे. आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काढायची आहे. आणि मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट कुठे येईल बरं का, ती मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट कुठे येईल तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पहिलं इक्वेशन वापरा किंवा दुसरं इक्वेशन वापरा. आता मला सांगा, इकडची लेंथ किती होती, इथं सपोर्ट होता आपला असा, इथं सपोर्ट होता असावाला. तर तुम्ही जर का समजा मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट जर का काढायला गेलात ना, त्या इक्वेशनवरून बी काढू शकतात तुम्ही, राईट. आणि तिथवरून बी काढू शकतात. तर तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती सापडेल, 20 सापडेल. तर 20 सापडेल. आम्हाला लक्षामध्ये येतं आहे की मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट 20 येते, आणि ते पण कुठे, त्या सपोर्टला. म्हणजे कुठे डायग्राम बघा अशी, राईट. काढून बघा तुम्ही वाटल्यास तर पहिल्या इक्वेशनवरून काढा, दुसऱ्याच्या इक्वेशनवरून काढा, तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट एकाच पॉईंटवरती कुठेतरी सापडेल, तो म्हणजे इथं. मग इथं जर तुम्हाला सापडेल ना ते, तर इथं मुवमेंट 0 होती, राईट. इथं 20 होती, इथं 0 होती, इथं इकडून बी आलं तरी 20च सापडणार. याचा अर्थ तुम्हाला ही डायग्राम जी की आहे, ही तुम्हाला हॉगिंग बेंडिंग मुवमेंट देईल आणि डाऊनवर्ड देईल, त्यामुळे हे मायनस मी लिहिणार. अशी आपली बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनणार आहे. तुम्ही म्हणाल मॅक्झिमम 20 कसं काय आली, करून बघा ना, कुठून बी करून बघा. पहिलं इक्वेशन काय होतं बरं का, पहिलं इक्वेशन काय बनवलं होतं आपण, पहिल्या या बीमसाठी, याच इकडचा बीम वेगळा, इकडचा बीम वेगळा होता समजा. यासाठी मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट कुठे सापडली होती, इथं सापडली होती. करून बघा तुम्ही, इकडून पण करून बघा, तुम्हाला इथं सापडणार. तर दोघं पॉईंट एकच आहे, तर या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला 20 सापडते. तर त्यामुळे मी असं पण डायग्राम ती बनवली होती, अशी पण डायग्राम बनवली होती. क्लिअर आहे पॉईंट. काढता येईल का मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम कुठे आले ते कळालं का तुम्हाला. हे बघा बरं, इकडचं एक्सप्रेशन बी एम एक्स, पहिलं इक्वेशनवरून ना, पहिलं इक्वेशन. तर पहिल्या इक्वेशनवरून काय बनते ती, पहिलं इक्वेशन काय आलं होतं, 4x आलं होतं ना, -4x. मग तुम्ही काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह किती येईल, -4. सो डेरिव्हेटिव्ह किती येईल, -4. म्हणजे मी काय करतो, -4ला कम्पेअर करतो. आता -4ला कम्पेअर करतो कसोबत, सो आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आहे, -4, हा 0 येऊन जातो आहे.
एक्सची व्हॅल्यू भेटते का आपल्याला याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काही भेटत नाही, राईट. आता आपलं डोकं लावून आपल्याला काम करावं लागेल, तिकडून पण मला एक्सची व्हॅल्यू भेटत नाही. पण एक गोष्ट आपल्याला कन्फर्म होऊन जाते काय बरं का, की यार मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट जी की आहे ती मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला कुठे दिसायला भेटणार आहे, त्या सपोर्टला दिसायला भेटणार आहे. सपोर्टला का दिसायला भेटणार आहे, कॉमन सेन्स लावून तुम्हाला ती गोष्ट तिथून क्लिअर होऊन जात असते. किंवा तुम्ही एक्सप्रेशनवरून आणणार तर तरी तुम्हाला कळून जाईल मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपली कुठे येणार आहे, त्या 20च्या ठिकाणीच येणार आहे. म्हणजे कुठं, या इथं सेंटरमध्ये, इथं मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपली येणार असणार. तर अशी आपली डायग्राम. आता ही डायग्राम एकदम फेमस आहे, याच्यावरती तुम्हाला इलास्टिक कर्व खूप जास्त विचारतात ते, ठीक आहे. तर याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम अशी बनते, हे लेवल लक्षामध्ये राहू द्या. हे वालं उदाहरण आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. तर हे बेंडिंग मुवमेंटची तुम्हाला एक जनरल आयडिया देऊन दिली मी थोडीफार, जी इलास्टिक कर्वमध्ये आपल्याला लागत असते. नाऊ आता आपल्याला बघायचं आहे इलास्टिक कर्व. इलास्टिक थोडंसं जनरल नॉलेज लागतं तुम्हाला. चला बाबा सगळं बेंडिंग मुवमेंट लागतं असं काही नाही. सो जनरल आयडिया इलास्टिक कर्व. आता इलास्टिक कर्व काय असते बरं का, मागच्या वर्षी याच्यावरती क्वेश्चन होता, तो कधी याच्यावरती क्वेश्चन विचारून घेत असतो. परंतु मोठे जे दुसरे इतर चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया लागते. कशाची आयडिया, की यार हा कसा बेंड होतोय, हा कसा बेंड होतोय. तर तुम्हाला इलास्टिक कर्वची तिचा आयडिया लागत असते. त्यामुळे एक बेसिक आहे आपलं इलास्टिक कर्व आपल्याला शिकायचं आहे. इलास्टिक कर्व आणि डिफ्लेक्टेड शेप याच्यामध्ये दोन फरक असतो बरं का. एक असतो इलास्टिक कर्व आणि दुसरा असतो डिफ्लेक्टेड शेप. या दोघांमध्ये काय फरक असतो मी तुम्हाला सांगतो. डिफ्लेक्टेड शेप, हे बघा, जर समजा इथे हिंज देऊन दिली, असा एक मेंबर आहे आपला, असा काहीतरी एक मेंबर होता रे, राईट. या मेंबरला जर का समजा मी असा फोर्स लावून दिला ना, तुम्हाला नाही वाटत काय मेंबर जेव्हा असा या वरून काय लावली होती मी, वरून काहीतरी एक हिंज लावली होती. त्या हिंजच्या अबोट का होऊन जाईल, रोटेट होऊन जाईल. त्या हिंजच्या अबोट का होऊन जाईल, हा रोटेट होऊन जाईल, राईट. दुसरा एक बीम घेतो, आता फिक्स करून टाकला आहे, आता रे केला, तुम्हाला नाही वाटत का असा हा बेंड होऊन जाईल. तर तुम्हाला दोन गोष्टी मी दिलेल्या आहेत. एक तर काय होतं आहे, हा सरळ जो आहे ना, हा सरळ असा जो आहे ना, असा डिप्लेक्ट होतो आहे. सरळ याच्या अबोट जो आहे ना स्ट्रेट आहे, डिप्लेक्ट होतो आहे. हा जो झाला ना, याला म्हणतात आपण डिप्लेक्टेड शेप. आणि जिथं तुम्हाला बेंडिंग वगैरे दिसायला भेटते ना, की चला बाबा आतमध्ये स्ट्रेसेस तयार होत आहेत, तर ती आपली त्याच्यापासून काय बनणार आहे, इलास्टिक कर्व बनणार आहे. तो ही काय झाली बरं का, ही झाली आपली इलास्टिक कर्व. तो इलास्टिक कर्वमध्ये तुम्हाला फरक कळतोय का. जर का मेंबर जसा जर का समजा पुढे जाऊन हे होत असेल ना, आता मेंबर इथं काही होते का, काहीच होत नाही. तो इथं मला काय दिसायला भेटेल, हे झाले आपला डिप्लेक्टेड शेप. हा त्याचा डिप्लेक्टेड शेप झाला. आणि ही काय झाली, त्याची इलास्टिक कर्व झाली. कोणाची, त्याची नाही म्हणता येणार. ही डायग्राम वेगळी, तर ही झाली इलास्टिक कर्व, ही झाली डिप्लेक्टेड शेप. तर इलास्टिक कर्वमध्ये आपल्याला बेंडिंग वगैरे स्ट्रेस वगैरे आतमध्ये तयार होताना दिसायला भेटेल, ही झाली इलास्टिक. तो आता तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, राईट. सो आता हे झालेत ऑल डिप्लेक्टेड शेप आर नॉट इलास्टिक कर्व. ओके. आता तुम्ही जर बघायला गेलात, हा बी डिप्लेक्टेड शेप आहे. गंमत बघा, हा बी डिप्लेक्टेड शेप आहे. काय म्हणतोय, गंमत बघा. आता दोन उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेत. हा बी डिप्लेटेड शेप आहे, हा बी डिप्लेटेड शेप. डिप्लेटेड शेप म्हणजे काय, फोर्स लावल्यानंतर तो कसा दाखवतो त्याला म्हणतो आपण डिप्लेटेड शेप. परंतु इलास्टिक कर्व म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेसेस तयार होताना दिसायला भेटतात ना आतमध्ये. आता याला जर तुम्ही हे करायला गेला तर हा सरळ इकडे चालला जातो, याच्यामध्ये ताण तयार होईल का, याच्यामध्ये ताणच येणार नाही, तो इझिली पुढे चालला जाईल. पण याच्यामध्ये ताण तयार होतोय, तर ही आपली इलास्टिक कर्व असेल. परंतु हा बी डिप्लेटेड कर्व आहे, आपण डिप्लेटेड शेप आहे, आणि आपण डिप्लेटेड शेप आहे. लक्षात आलं का. तर दोघं डिप्लेटेड शेप आहे, परंतु दुसरा डिप्लेटेड शेपवाला जो आपली ती इलास्टिक कर्व आहे, ती काय आपली इलास्टिक कर्व. तुम्हाला एक नोट पॉईंट लिहायचा आहे, काय बरं का, लिहायच्या खाली हे दोन डायग्राम लिहायचं. हे डिप्लेटेड शेप दाखवा, इथं पण आपण डिप्लेटेड शेप आहे आणि आपण डिप्लेटेड शेप आहे. पण मी काय बोलतो तुम्हाला, की दुसरीच्या कंडिशनमध्ये इथं स्ट्रेसेस तयार होत आहेत, त्यामुळे आपली काय बरं का, ही इलास्टिक कर्व आहे. मला काय बोलायचं आता, नोट काय लिहायची, ऑल इलास्टिक कर्व जेवढ्या पण इलास्टिक कर्व बनतील ना, ते डिप्लेटेड शेप आहे. बरोबर आहे. ऑल इलास्टिक कर्व आर डिप्लेटेड शेप, बट ऑल डिप्लेटेड शेप आर नॉट इलास्टिक कर्व. फॉर एक्झाम्पल हे वालाच घ्या मागचं, राईट ना, हा वाला. तर तुम्ही जर बघायला गेलात, लोड लावला, हा काय झाला बरं का, अशा पण निघून गेला, त्याचा डिप्लेक्टेड शेप असा आला. पण ही इलास्टिक कर्व आहे का, नाही, ही इलास्टिक कर्व नाही आहे. इलास्टिक कर्व अशी नसते. इलास्टिक कर्वमध्ये ताण तयार व्हायला पाहिजे, राईट.
इधर बघायला गेलं तर काय याचा डिप्लेक्टेड शेप जो आहे हा असा त्याचा डिप्लेक्टेड शेप आहे राईट. पण इथं स्ट्रेसेस तयार झाला आहे, तर त्यामुळे ही इलॅस्टिक कर्व पण आहे, ही डिप्लेक्टेड शेप आहे. तो डिप्लेक्टेड शेप पण आहे आणि इलॅस्टिक कर्व पण आहे. तर मी काय बोललो की सगळे इलॅस्टिक कर्व जे काही आहेत ना ते डिप्लेक्टेड शेप असतात, पण प्रत्येक डिप्लेक्टेड शेप आता डिप्लेक्टेड शेप आहे हा इलॅस्टिक कर्व आहे का? नाही. तर प्रत्येक डिप्लेक्टेड शेप हा इलॅस्टिक कर्व राहणार नाही, हे लक्षामध्ये तुम्ही घालून घ्यायचा. हा पहिला पॉईंट झाला आपला राईट. आता आपल्याला बनवायची काय? आता आपल्याला बनवायची इलॅस्टिक कर्व. इलॅस्टिक कर्व कशा पद्धतीने बनवायची गड्या? इलॅस्टिक कर्व कशा पद्धतीने बनवायची? इलॅस्टिक कर्व बनवण्यासाठी 3 स्टेप आहेत. त्या 3 स्टेपा तुम्ही पटकन लिहून घ्या राईट. आणि आपण काय करून टाकूया, इलॅस्टिक कर्व काढायला सुरुवात करून टाकूया. बेसिक इलॅस्टिक कर्व कशा बनतात त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊया. तर बघा बरं का, सो तुम्हाला हाऊ टू ड्रॉ द इलॅस्टिक कर्व. हे बघा, तो मागचा MSQ आहे बरं का, तो मागचा जो तुम्हाला लिहून दिला आहे मी, तो MSQ आहे, लक्षात घ्यायचा. त्याला कोणता बोलला बरं मी? ऑल इलॅस्टिक कर्व, सगळे इलॅस्टिक कर्व. इलॅस्टिक कर्व म्हणजे कोणता बरं का? ज्याच्यामध्ये तुम्हाला ताण तयार होताना दिसायला भेटतोय की कुठे ना कुठेतरी थोडाफार ताण. आता मला एक सांगा, हा बीम असा आहे, आता बघा याला असा बेंड करून टाकला, याचा डिप्लेक्टेड शेप असा आहे बरोबर, डिप्लेक्टेड शेप असा आहे, याची इलॅस्टिक कर्व पण अशी आहे. तो डिप्लेक्टेड शेप पण तसाच आहे आणि इलॅस्टिक कर्व पण तसाच आहे असं मला दिसायला भेटते. लक्षामध्ये म्हणजे तुम्ही कोणावरती हे करून टाका, तुम्हाला डिप्लेक्टेड शेप तर हमखास भेटणारच आहे, परंतु गॅरंटी नाही आहे की तुम्हाला इलॅस्टिक कर्व पण भेटेल. इलॅस्टिक कर्व कधी भेटतो? ज्याच्यामध्ये ताण येत असतो. आता तुम्हाला याच्यामध्ये ताण किती प्रकारचा दिसायला भेटतोय? ॲक्झियल ताण येतोय, शिअर ताण येतोय, बेंडिंगचा ताण येतोय. हा इलॅस्टिक कर्व झाला आपला. ओके, असा. सो हाऊ टू ड्रॉ इलॅस्टिक कर्व. इलॅस्टिक कर्वला कसं तयार करावं? तर पहिलं आपलं बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शननुसार आपण ते करून टाकू. आता काय बरं का, पहिली स्टेप बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन. 2 नंबर बाय सॅटिस्फाईंग कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. आता तुम्हाला कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन कसं असतं सांगितलं मी, बाय सॅटिस्फाईंग कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन राईट. तिसरी स्टेप काय? तिसरी स्टेप आहे बाय मेकिंग BMD अँड इलॅस्टिक कर्व कन्सिस्टंट. म्हणजे काय बरं का, जर BMD लक्षात घ्या, जर BMD हॉगिंग शेपची असेल ना, तर इलॅस्टिक कर्व पण हॉगिंग शेपची असेल. तर या तिसऱ्याचा मिनिंग सांगतोय, बाय मेकिंग BMD अँड इलॅस्टिक कर्व कन्सिस्टन्स. म्हणजे दोघांचा शेप सारखा असेल असा मिनिंग आहे. दोघांचा शेप सारखाच पाहिजे तर ते तसं बनेल. लक्षात. ते या 3 गोष्टींचा वापर करून तुम्हाला इलॅस्टिक कर्व काढायची आहे राईट. आणि एक नोट पॉईंट लिहून घ्या, म्हणजे आपण काय करणार, आपण उदाहरण घेणार. नोट काय? इन ऑल कमिंग एक्झाम्पल, याच्या पुढचं सगळे एक्झाम्पल जे येतील ते इन ऑल कमिंग एक्झाम्पल मेंबर आर इनएक्सटेन्सिबल. तुम्हाला कन्सिडर करून चालायचे की मेंबर आर इनएक्सटेन्सिबल. म्हणजे काय? सगळे मेंबर आपले एक रॉड आहेत, ते जे काय ते रॉड आहेत, त्यांना ताणलं आणि तुम्ही कंप्रेस केलं तर ते होणार नाही. ताणल्यावरती आणि कंप्रेस केल्यानंतर ताणले जाणार नाही. मात्र बेंड होतील. कारण की इनएक्सटेन्सिबलचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. रिजिडचा मिनिंग पण तुम्हाला सांगितलं होता, ना कंप्रेस होत, ना टेन्शन होत, ना बेंड होत. तो झाला आपला रिजिड. तो सगळे पुढचे जे काही मेंबर असतील, अख्खे मेंबरला मी इनएक्सटेन्सिबल घेणार, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता घेऊ एक्झाम्पल नंबर 1. अशी एक्झाम्पल आपल्याला घ्यायची आहेत 20. हा एक्झाम्पल घेतो मी 1. सो पहिलं एक्झाम्पल अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि म्हणलेलं याचं इलॅस्टिक कर्व काढून दाखवा. ड्रॉ द इलॅस्टिक कर्व. किंवा तुम्हाला MPCमध्ये काय म्हणतील की ॲप्रोप्रिएट इलॅस्टिक कर्व कोणती सांगा राईट. सो ड्रॉ इलॅस्टिक कर्व असं मेन्शन करतो इथं. आता मला काय दिसायला भेटेल? आपण डोकं लावतो बरं का. आता काय दिसायला भेटेल तुम्ही मला सांगा की यार या बेंडला समजा याचं अंतर जे होतं ना, हे अंतर आता 5 मीटर आहे. 5 मीटर आहे. वरून लोड आल्यावरती आपल्या स्ट्रक्चरच्या मेंबरमध्ये वरून लोड आल्यावरती हा बेंड झाल्यानंतर ही लेंथ कमी होईल का रे? सांगा बरं का. ही ओरिजिनल लेंथ कमी होऊन जाईल का? म्हणजे समजा तुम्ही म्हणताय असं बेंड झाला, ती लेंथ कमी होऊन जाईल का? सांगा बरं का. हे 5 मीटर होतं, ही लेंथ कमी होऊन जाईल का एवढी? तर लक्षात घ्या, हे असं जे काही ना, हे असं पॉसिबलच नाही. का पॉसिबल नाही? कारण की आपल्या बीमच्या स्ट्रक्चरमध्ये एवढं डिप्लेक्शन होतं का? की चल 10 मीटरचा बीम आहे, 1 मीटरचा डिप्लेक्शन येते. 10 मीटरचा बीम आहे, तिकडे कोपऱ्यावरती लोड लावला का 1 मीटरचं मायनर 5 mm आणि 1 mm डिप्लेक्शन असतं. याचा अर्थ जेवढा याचं 5 मीटर आहे ना, त्याचं याचं जे ना इथून इथपर्यंत झील आहे, याच्या खाली झील बरोबर.
याचा कुठे येईल, याच्या बरोबर खाली. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही असं नका काढा त्याला की चला बाबा पहिली बात हां, मी तुम्हाला एक बेसिक सांगतोय फक्त. इथं लोड लावला तुम्ही, तर लोड लावल्यानंतर याला बेंड झाल्यामुळे जो ना इथपर्यंत येईल बा, असं डोकं लावणार आपण, राईट ना. पण एवढं डिफ्लेक्शन तर आपल्या याच्यामध्ये होत नाही, एवढं डिफ्लेक्शन आपल्यामध्ये होत नाही. सांगायचं तात्पर्य काय की याची जेवढी लेंथ असेल ना, बरोबर याच्याच खाली कुठेतरी आपला पॉईंट येईल, याचा खालीचा पॉईंट येईल. हा वाला पॉईंट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. हे बेसिक बात होती. आता बघा बरं, मी याला काढतो कसा. पॉसिबल इलॅस्टिक कर्व कशी बनवू शकते? पॉसिबल पॉसिबल कोणकोणते बनवू शकतात पॉसिबल? मी तुम्हाला 3 पेनाने दाखवतो. आपल्याकडे पेन आहेत ना, तो आपल्याकडे खूप भारी भारी पेन आहेत, तर त्याच्यामुळे आपण पेनाने दाखवूया. एक अशी बनवू शकते, लोड दाखवून देतो, पिवळ्या कलरने लोड दाखवून देतो वरती. हां, अजून दुसरी काय बनवू शकते? आता दुसरी काय बनवू शकते? दुसरी बनवू शकते, राईट. आणि तिसरी काय बनवू शकते, राईट. आता तुम्हाला ओळखायचं आहे की कोणती इलॅस्टिक कर्व आपली असेल, कोणती इलॅस्टिक कर्व आपली असेल. सगळ्यात महत्त्वाची बात मी तुम्हाला अगोदरच बोललो, आपल्या बीममध्ये एवढं डिफ्लेक्शन होत नाही की जेणेकरून आपली मेंबरची लेंथ जी आहे ना, असं म्हणजे रिड्यूस होताना दिसायला भेटेल. म्हणजे याचा अर्थ काय होतं बरं का, हे बघा, इथं मी गॅप ठेवून दिला आहे. याचा अर्थ काय बरं का, इथं इलॅस्टिक कर्व आपली येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची बात काय, हा जो की हिरव्या कलरचा तुम्हाला दिसायला भेटतोय ना, ते काय होतं रे, ते लोड लावल्यामुळे ते पुढे जास्त हे पण असणार नाही, राईट. हे दोन तर गेले. मग उरलं काय बरं का, आता उरलं हे निळ्या ब्ल्यू कलरचं. ही ब्ल्यू कलरची जी की आहे ही आपली इलॅस्टिक कर्व आहे. पण ही आता बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करावं लागेल. त्यासाठी पहिली स्टेप, बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनने तुम्ही तुमच्या पद्धतीने हे कर्व काढण्याचा प्रयत्न केला. सो बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन पॉसिबल कर्व टू बी ड्रॉन, तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही काढून टाकले की चल बाबा हे 3 पॉसिबल होत्या, मी असं करून दाखवलं, राईट. तुमच्या डोकं लावून पुढे काय, बाय सॅटिस्फाईंग द कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन कशी सॅटिस्फाईड होत असते? कोणत्या कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन असतात? सपोर्टची कॉम्पॅटिबल कंडिशन आहे, मेंबरची कॉम्पॅटिबल कंडिशन असते, तो राईट. मग आता मेंबरची काय असतं बरं का, की मेंबर बेंड झाल्यानंतर क्रॅक व्हायला नको. क्रॅक झाला आहे का? तो नाही झाला आहे क्रॅक, म्हणजे कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन इज सॅटिस्फाईड झाली मेंबरची. सपोर्टकडे येऊया. सपोर्टकडे काय असतं बरं का, हा फिक्स सपोर्ट आहे. फिक्स सपोर्टने काय द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी थिटा 0 द्यायला पाहिजे. इथं स्लोप काय असायला पाहिजे, स्लोप किती असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. डेल्टा कोणत्या प्रकारचा डेल्टा असायला नको, ना डेल्टा एक्स आहे ना डेल्टा वाय, राईट. तो इथं सपोर्टची पण कंडिशन सॅटिस्फाईड होते, राईट. तर त्यामुळे आपली डायग्राम अशी जाऊन बनते. तर कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन पण सॅटिस्फाईड झाली गड्या, जे पाहिजे त्यांनी ते दिलं. आता आपण काय करू, मेकिंग द BMD. सो आता याची बेंडिंग मोमेंट डायग्राम बनवा बरं का. आता याची बेंडिंग मोमेंट डायग्राम जर तुम्ही बनवायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का रे, हा कसा बेंड होईल, याची छोटी डायग्राम आहे, हा बेंड कसा होईल, तुम्ही म्हणणार हा तर असा बेंड होईल. असा बेंड होणं म्हणजे कोणाचा भाग आला, हा कोणाचा भाग आला, तुम्ही म्हणणार हॉगिंग बेंडिंग मुवमेंट कशी दाखवता तुम्ही, रेषेच्या खाली दाखवणार. पॉईंट लोड आहे, तर पॉईंट लोड जर का असेल तर लिनियर डायग्राम बनणार, अशा पद्धतीने डायग्राम बनणार, राईट का. तर पॉईंट लोड जर का असेल तर लिनियर डायग्राम बनणार, अशा पद्धतीने डायग्राम बनणार. तर एवढी बात तर क्लिअर झाली. काय क्लिअर झाली तुम्हाला, की हॉगिंग बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनणार. मग जर का हॉगिंग बेंडिंग मुवमेंट डायग्राम असेल ना, तर इलॅस्टिक कर्वचा शेप पण हॉगिंगच असायला पाहिजे. मग मला सांगा, तुम्ही जो निळ्या कलरनं काढलेला आहे तो हॉगिंग शेप आहे का? तुम्ही म्हणणार हो, तर कन्सिस्टन्स आहे. तर काय आहे, कन्सिस्टन्स आहे. त्यामुळे बेंडिंग मुवमेंट डायग्राम बनवायची, ती हॉगिंग आहे का, आता निगेटिव्ह आली ना, ही काय आपली हॉगिंग आहे का शॅगिंग आहे, त्याच्यानुसार बघायचं. आणि आपली इलॅस्टिक कर्व जी आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शनने दाखवली आहे त्याच्यानुसार. तर त्यामुळे तुम्हाला इलॅस्टिक कर्व काय भेटले, आता हे जास्त निघून गेलं बरोबर. तुम्हाला याच्या खालीच दाखवायचं आहे. ही आपली इलॅस्टिक कर्वची डायग्राम असेल. मग जर असा बीम आला तर त्याची इलॅस्टिक कर्व अशी असणार आहे, एवढं लक्षामध्ये ठेवायचं आहे. मला क्लिअर झालं काय, सगळा प्रोसिजर करून दाखवल्या मी. ही डायग्राम फायनली आपली इलॅस्टिक कर्वची आली, राईट. तर त्याचा डिफ्लेक्टेड शेप बी तसाच राहील आणि त्याचं इलॅस्टिक कर्व पण तशीच राहील. लक्षामध्ये पॉईंट क्लिअर झाला. सो बघा, आता पुढचं काय घ्यायचं आपल्याला, पुढचं उदाहरण दुसरं 2 नंबरचं एक्झाम्पल. आता 2 नंबरच्या एक्झाम्पलची आपल्याला इलॅस्टिक कर्व काढायची. सो एकच मेंबर आहे, तुम्हाला काही 2 इक्वेशन बनवायची गरज नाही पडत, एकच याच्यामध्ये काढून टाकू. आता मला सांगा, बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन तुम्ही डायग्राम काय बनवू शकतात, पॉसिबल डायग्राम काय बनवू शकता. तुम्ही म्हणा एकच डायग्राम बनवणार आम्ही, आम्हाला आपल्याला जेवढं नॉलेज आहे त्याच्यानुसार आपण पॉसिबल डायग्राम काय बनवणार, आपण एकच डायग्राम बनवणार याच्यानुसार. कसं बघा, अशी हे आहे आपले बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनमुळे, कारण की वरून लोड लागत होता असं समजा, तर तुम्ही त्याची डायग्राम अशीच बनवणार आहे. व्हिज्युअल इन्स्पेक्शनने एकच डायग्राम बनणार आहे आपली, क्लिअर आहे, एकच डायग्राम बनणार आहे. आता मला एक सांगा तुम्ही,
मला एक सांगा, आता आपण काय करणार, पहिला पॉईंट काय म्हणलं आहे, बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन सॅटिस्फाईड द कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. आता कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन, आता मला एक सांगा बरं का, इथं तुम्ही ह्या जो काही जॉईंट आहे, हा जॉईंट काय देतो बरं का, एक रिॲक्शन देतो राईट, आणि दुसरं म्हणजे काय, असा रोल होऊन जातो. पण एक बात लक्षात घ्या, याला तुम्ही काही एकट्याला सोडलं आहे का, नाही, याला तुम्ही इथे हिंज करून टाकलेलं आहे. त्यामुळे हा जो काही आपला मेंबर आहे ना, हवाला मेंबर, भलेही तो इथे असला, तुम्हाला काय वाटतं की तो रोलर आहे, रोलरने काय काम द्यायला पाहिजे, रोलरने ना पुढे चाललं जायला पाहिजे. मग याने याचं काम द्यायला पाहिजे की नको, तुम्ही काय म्हणणार, मग पुढे चाललं जायला पाहिजे, म्हणजे हे पण पुढे जायला पाहिजे. पण जाईल का ते, नाही, काय त्याला मागे बांधून ठेवले. ॲक्च्युली त्यांचं काम काय, आता मागे बांधून ठेवले ना, त्यामुळे तो पुढे जाणार नाही. मग रोलरचं काम काय, ॲक्च्युली या कंडिशनला आता तो पुढे जाणार नाही आता, राईट. सो देअरफॉर रोलरच्या ठिकाणी इथं जर बघायला गेलात, तिथे एक्स या इकडे जाणारा हा 0 दिसायला पाहिजे, राईट का, आणि तो 0 मला दिसायला भेटतोय. कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन कसं लावतात तुम्ही, दुसरी की इथं स्लोप 0 पाहिजे आहे, इथं स्लोप 0 पाहिजे आहे, राईट का, म्हणजे एवढीच कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन मला दिसायला भेटते, जी सॅटिस्फाईड होते. आणि सडनली कुठे कर्व चेंज होते का, ते सगळे कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन वाचा बरं का, हे सगळं ओके दिसायला भेटते का, इथं काही प्रॉब्लेम दिसायला भेटत नाही, साधी सरळ आकृती कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन सॅटिस्फाईड होते. सो साधी सरळ आकृती आहे, तर तिथं काही डोकं लावायचं काम नाही. आता मला तुम्ही सांगा, बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनवायची, त्याची आता तुम्हाला इलेक्ट्रिक तुम्हाला चेक करायचं की अशीच बनेल का बा, बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनेल, तुम्हाला दिसायला भेटेल याची बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनेल बरं का रे, सॅगिंग बनेल, राईट की नाही. याची बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनेल, सॅगिंग बनेल, अशीच बनते ना सॅगिंग डायग्राम. सॅगिंगमध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येते का, शेप सॅगिंग असा असतो रे, असा असतो, पण सॅगिंग बेंडिंग मोमेंट आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही असं रिप्रेझेंटेशन करतात ना, हे म्हणतोय मी तुम्हाला, लक्षात. तो सॅगिंग जर का असेल तर याचा अर्थ सॅगिंग बेंडिंग मोमेंट जर का असेल तर कर्व बघा बरं का, कर्वचा शेप पण काय सॅगिंगच आहे, तो कर्वचा शेप पण सॅगिंगच आहे आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम पण सॅगिंग बनते, त्यामुळे हे अप्रोप्रिएट आहे, हे बरोबर आहे. त्याची इलास्टिक कर्व कशी बनणार, हे वाले, हे तर तोंडी काढून टाकतात तुम्ही, हे तोंडी काढून टाकतात, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे, हे तुम्ही तोंडी काढून टाकतात, राईट. इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता प्रॉब्लेम येतो तो म्हणजे हावाला. आता याचं पुढचं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल कोणतं होतं, हे तिसरं होतं ना, हां, पहिलं दुसरं हावाला. चला आता पुढचं, तो लक्षात आला का की याचा इलास्टिक कर्व कसा बनतो, असा इलास्टिक कर्व. फक्त हे लक्षात ठेवायचे, डायग्राम लक्षात ठेवायचे, मध्ये काय केलं वाटलं ते बी विसरून गेला तरी चालेल. कधी कधी प्रॅक्टिस करून करून एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला पटापट इलास्टिक कर्व काढता येतील. आता हवाला, याची इलास्टिक कर्व काढायची. आता पॉसिबल इलास्टिक कर्व काय काय असेल बरं का, बघू, बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन इथपर्यंत जातो. हां, मी ते बाकीच्या काढत नाही, किंवा दुसरी काय असू शकते, हे पुढे गेलं थोडंसं, एका खालोखाल पाहिजे सगळे, अशा पद्धतीने घेतलेलं आहे, राईट. आता ही 2 डायग्राम आपले बनत आहेत. आता तुम्ही मला सांगा या दोघांपैकी कोणती बरोबर असेल, राईट. त्यासाठी आपण डिस्कशन बघू काय बरं का, या दोघं डायग्राम जे मी काढलेत ना, याच्याबद्दल मला काय दिसायला भेटतं माहिती आहे का, दुसरी जी डायग्राम आहे कोणती वाली, ही वाली जी डायग्राम आहे ना, ही अशी रे, कर्व आहे, पुरी कर्व आहे. आणि जी वरची लालवाली डायग्राम आहे ना, ही कशी माहिती आहे का, इथून इथपर्यंत कर्व आहे लोडपर्यंत, आणि इथून इथपर्यंत असं स्ट्रेट आहे. तर ही स्ट्रेट इथून इथपर्यंत स्ट्रेट आहे, आणि अशा पद्धतीने. आता तुम्हाला बोलायचं आहे की स्ट्रेटवाली आणि पूर्ण कर्ववाली कोणती बरोबर असेल ते, हे आपल्याला काढायचं आहे. तो 2 पॉसिबल डायग्राम बनवू शकत होता इलास्टिक कर्वच्या, पण कोणती बरोबर यार ते मला बघायची, कोणती बरोबर ते मला बघायची. मग तुम्ही बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनने गेलात, दुसरं बाय कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होते का, होतं आहे. इथं पण जे ना, इथं स्लोप पण 0 आहे, डिप्लेक्शन पण 0 सगळं 0 आहे, कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होते, आणि मेंबरमध्ये कुठे काही क्रॅक येत नाही, कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड झालं, काही प्रॉब्लेम. चला पुढे काय बरं का, आता मेकिंग द BMD आणि कन्सिस्टन्सी आहे का दाखवा. तो की BMD बनवा बरं का, याची कशी बनेल, BMD बनवा बरं का, याची कशी बनेल. याची जर BMD बनवायला गेलात ना, त्याची BMD डायग्राम कशी बनेल, या पॉईंट लोडच्या इकडं हा मेंबर काय करून टाकेल, ते सॅग करून टाकेल, सॉरी हॉगिंग शेप बनवल. इकडून बघा याचा शेप कसा बनतो, हॉगिंग शेप बनतो आहे. हॉगिंग शेप बनतो म्हणजे काय, बेंडिंग मुवमेंट काय असेल आपली, बेंडिंग मुवमेंट डायग्राम पण हॉगिंग शेपमध्ये असेल, जे की डाऊनवर्ड दाखवतो मी, आणि इथे निगेटिव्ह म्हणतो मी, इथे निगेटिव्ह, अशा पद्धतीने अशी डायग्राम बनेल आपली बेंडिंग मुवमेंटची डायग्राम. जर बेंडिंग मुवमेंटची डायग्राम जर अशी बनत असेल काय की पॉईंट लोडपर्यंत हॉगिंग आणि त्याच्या पुढे स्ट्रेट, तर तशीच आपली इलास्टिक कर्व असायला पाहिजे. याचा मिनिंग काय की पॉईंट लोडपर्यंत हॉगिंग आणि त्याच्या पुढे स्ट्रेट, ही आपली डायग्राम असेल तर पहिली लालवाली डायग्राम आपली बरोबर असेल, ही वाली डायग्राम आपली चुकीची असेल. क्लिअर झालं काय सांगा, होते का हळूहळू क्लिअर. हां,
अशा पद्धतीने. तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्रामवरून जायचं आहे. तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढता यायला पाहिजे. जशी बेंडिंग मुवमेंट डायग्राम तशी इलॅस्टिक करू. सिम्पल आहे. जशी बेंडिंग मुवमेंट डायग्राम तशी इलॅस्टिक करू. तर त्या पद्धतीने मी काढायचं. राईट. वाकत तर तशी जाणार होती, पण खाली जे ना असे स्ट्रेट जायला पाहिजे. राईट. मग अशा पद्धतीने आपण डोकं लावून टाकलं. पुढे काय बरं का, तर पुढे आपण जाणार आहोत पुढचं एक्झाम्पल. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. काय आहे बरं, हे बघा अशा पद्धतीने डायग्राम दिली. आता ही सगळ्यात बढिया डायग्राम आहे आणि ही तुम्हाला ना प्रत्येक ठिकाणी इथे येणार आहे. सो आपल्याला स्लोप अँड डिप्लेक्शनमध्ये बघायचे सगळे डिप्लेक्शनचे फॉर्म्युले पण पाठ करायचे असतात. तर ते तुम्हाला ना हे असं दिसायला भेटेल. असं देऊन दिले बघा, अशी मुवमेंट देऊन दिली गड्या आणि म्हणलेले करा विषय. आता याचा विषय आपल्याला करावा लागेल. ते मला काय करावं लागेल बरं का. आता पॉसिबल डायग्राम याच्या काय काय बनतात मला सांगतो बघा. याच्यात नंबर ऑफ पॉसिबल डायग्राम बनतात. कोणकोणती म्हणते तुम्ही काय म्हणणार की यार याला देऊन असं वाकून असं वरती जर वाकवला ना तर हा चालला देईल असा. राईट. हे पॉसिबल डायग्राम काय बनते, अशी एक डायग्राम बनू शकते. दुसरी पॉसिबल डायग्राम काय सुचणार, दुसरी जागतो कलर 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 बघा. दुसरी काय असेल बरं का रे. दुसरी जर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही म्हणाल चला असं काढून दाखवतो, अशी पण असू शकते. हे दुसरी झाली. राईट. तिसरी डायग्राम काय बनू शकते, अशी काहीतरी बनू शकते तिसरी. राईट. तो 1 2 3 असे पॉसिबल डायग्राम बनतात. अजून एक काय बनू शकते आपल्याला माहीतच नाही ते कसं विषय. अशा 4 शेपमध्ये बनू शकतात. तुम्ही वेगवेगळ्या काढल्या असत्या तरी चालल्या असत्या. पहिली दुसरी तिसरी चौथी असे 4 पॉसिबल बनल्या होत्या. अशा 4 पॉसिबल बनू शकत होत्या. आता मला सांगा आपली डायग्राम कोणती बरोबर यार इलॅस्टिक करूची, हे आपल्याला डोकं खाऊ असणार. आता हे आपलं डोकं खाऊ असणार कारण की हे 4ही पॉसिबल आहेत. जर बघायला गेलात तर कसं काय बरं का, तुम्ही म्हणा असं कसं, हे बघा वरून असा तो लोड येतो ना, हे सगळे पॉसिबल आहेत. कसं काय, आता हे डोकं लावायचं आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची बात जी आहे ती म्हणजे तुम्हाला कॉम्पॅटिबिलिटी चेक करून घ्या. तुम्ही म्हणणार बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनने 4 डायग्राम बनवून टाकल्यात. कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या सगळ्या ठिकाणी. 4ही ठिकाणी कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन सॅटिस्फाईड झालं, काही प्रॉब्लेम नाही. कुठे काही क्रॅक जात नाही आहे. स्लोप पण डिप्लेशन दोघं फिक्ससाठी ते दाखवतात, ओके दाखवतात. तो आता तुम्हाला काय करायचं आहे, आता BMD काढायची. ती यासाठी बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी बनेल बरं का, बघा गंमत. हा असा शेपमध्ये, एक मिनिट कुठे गेलं रे, या शेपमध्ये आता हा असा लागतोय. आणि इकडे जर तुम्ही बघायला गेलात तर समजा याची जर का बेंडिंग मुवमेंट अशी जर का येत असेल तर मला तुम्ही एक बात सांगा, इथं काय होईल बरं का रे. व्हिज्युअल इन्स्पेक्शननुसार तुम्हाला जायचं आहे ना. राईट. तर इथं जर तुम्ही बघायला गेलात ना असा वाला, राईट, जेव्हा पण तुम्हाला इथपर्यंत बाण दिलेला आहे याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, की हा बाण घुमून असा जात नाही. लक्षात आलं का, हा बाण घुमून एवढा इतका असं जात नाही की चल बा तुम्ही वरती करून टाकावं, असं नाही. याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, हा बाण जो आहे ना याचा मिनिंग काय होतं की जर अशी कोणतरी मुवमेंट लावलेली, जर कोणी अशी मुवमेंट लावली बघा, तुम्हाला मी इथं डायग्राम खुडतात येणार नाही. आता हे बघा काय सांगतोय तुम्हाला मी, ही डायग्रामला पक्की लक्षामध्ये घ्या रे. हे परीक्षेला विचारलं गेलेलं बरं का क्वेश्चन. तो हां काय म्हणले तुम्हाला मी, हे बघा जर समजा याच्यावरती कोणी अशी मुवमेंट लावते तो असं जर कोणी होऊन अशी मुवमेंट लावत असेल कोणतर, तर नक्कीच हा बीम जो आहे ना खाली वाकण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ खाली असा म्हणजे असा काहीतरी शेप बनवत असेल. माहीत नाही आपल्याला, पण एवढी बात कन्फर्म होते की इथं काय होणार आहे बरं का, इथं हॉगिंग होणार आहे. इथे काय होणार आहे, हॉगिंग होणार आहे. एवढी बात तर कन्फर्म आहे की इथं काय होणार आहे, हॉगिंग होणार आहे. मग जर का समजा हॉगिंग होत असेल, याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी येईल बरं रे, अशी बघा. बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी येते, अशी. आणि लक्षामध्ये येईल की मुवमेंट इथं अप्लाय करतोय मी. राईट. मुवमेंट अप्लाय करतोय तो तुम्ही जर बघायला गेला तर याचा शेप जो बनेल ना बेंडिंग मुवमेंटचा, तो अशा पद्धतीने बनेल. हा वाला जर पॉईंट लोड नाही आहे इथं, काहीतरी अशी बनेल ती, ठीक आहे. तो अशी काहीतरी मला जी काही बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिसायला भेटते ना, ती कोणती आहे, सॅगिंग बेंडिंग मुवमेंट डायग्राम आहे. ठीक आहे. तो सॅगिंग बेंडिंग मुवमेंट डायग्राम समजा स्ट्रेट मारा किंवा काही पण असा. आता सॅगिंग, आता कुठे सॅगिंग होताना दिसते बघा बरं रे, कुठे सॅगिंग होताना दिसते. तर तुम्ही म्हणणार सॅगिंग होताना दिसते वरच्या ठिकाणी बी इथं, पण याचं तर बनणारच नाही, एवढी बात कन्फर्म आहे. नंतर इथं काय होते बरं का, इथं हॉगिंग होताना दिसते, हे आपल्याला चालणार नाही. इथं हॉगिंग होताना दिसते, हे आपल्याला चालणार नाही. याची परफेक्ट डायग्रामची की आहे, ही लालवाली आहे, ही लालवाली याची परफेक्ट डायग्राम आहे. राईट.
तो लालवाली त्याची परफेक्ट डायग्राम आहे. तुम्हाला अर्थ काय समजून घेतला की ती गुलाबी कलरचा तो लोड लागतो कसा आहे ना, हे तुम्हाला जर समजून गेलं तर तुम्हाला ती कळून दिली त्याची परफेक्ट कोणती. आणि हीच कलर इलास्टिक कवर तुम्हाला याच्यापुढे कित्येकदा काढायची आहे उदाहरणामध्ये. तुम्ही याला पाठ बी केलं तरी चालेल, मला काय हे नाही. ही जे काही ना मुवमेंट टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे वागतं हे तुम्हाला लक्षात घ्यायचंच आहे. हा त्याचा इलास्टिक कर्व आहे. आणि परीक्षेमध्ये पोरांना विचारतात, कारण की पोरं लय जास्त डोकं लावतात. याला घेतात आणि वरती वाकून टाकतात, याला घेतात आणि खाली वाकून टाकतात, काहीतरी वेगळंच करून टाकतील आहे की नाही. त्याची इलास्टिक कर्व कशी बनते, अशा पद्धतीने बनत असते. ठीक आहे, तो हा वाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये घ्यायचा आहे. क्लिअर झालं का. तर कोणती इलास्टिक कर्व बरोबर आली आपली मुवमेंट टाकल्यानंतर, ही वाली इलास्टिक कर्व आपली आहे. ठीक, तर चला. कारण इथं जर बघायला गेलं ना, इथं कर्व चेंज होते रे. इथं हॉगिंग बी होते आणि सॅगिंग बी होते. असं होतं का आपल्या केसमध्ये, नाही. इथं पण बघा, वर इथं पण 2 कर्व चेंज होतं. इथं हॉगिंग सॅगिंग नाही. मग हे बघा, हे काय आहे बरं का, हे सॅगिंग हे चाललं का आपल्याला, नाही. तर हॉगिंग होते म्हणजे वाला असेल आपलं. लक्षात, ही वाली. फक्त इथं आयडिया काय लक्षात ठेवायची होती की यार असा लोड जर लागतो ना, याच्यामुळे आपला कॉमन सेन्स आहे ना, एका कोपऱ्यावरती जर का समजा तुम्ही कुठेतरी अशी मुवमेंट लावतात, मुवमेंट म्हणजे असं जर बोटाने एखादा पेन पकडा, बघा पेन पकडा, हे पेनाला इकडे बघा हे करून टाका आणि असं त्या दोन बोटाच्या मध्ये असं त्याला असा मुवमेंट लावा. तिथं मुवमेंटवरती जर लावली तर काय खाली जाईल ना, तो खाली जाईल ना, त्याचा इलास्टिक कर्व असं बनेल. क्लिअर झालं काय, सांगा रे. हे बेसिक आहे, याला काही खूप खोलमध्ये जाऊन समजायची गरज नाही पडत. हे बेसिक आहे, राईट. ते झालं आता. तो अशा पद्धतीने हे 4 उदाहरणं घेतले, उरलेले 16 उदाहरणं उद्या आपले कवर होऊन जातील. इलास्टिक कर्वबद्दल तुम्हाला काही डाऊटच राहणार नाही उद्याचे 16 उदाहरण सॉल्व्ह झाल्यावरती, राईट. इलास्टिक कर्व एकदा झाला का मग काही उरत नाही, मग धडाधड पुढे जाता येते. कारण की मग डिफ्लेक्टेड शेप जर तुम्हाला कळालं नाही, इलास्टिक कर्व जर तुम्हाला कळालं नाही ना, तर बाकीच्या कंडिशन तुम्हाला कळत नाही. यार बीम कसा बेंड होतोय, काय होतोय, राईट की नाही, त्याबद्दल. तर देअरफॉर आपण इथं आता थांबून घेऊया. चार्जिंग बरं राहिली.